जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग वंदन। माझे पूर्वीचे नाव सौदागर भानुदास नरदे, पत्ता धनकवडी, पुणे। दीक्षित बंदे सत्यपाल। मला बचुटे सरांचा कॉल आला, श्रामनेर शिबिरात बसता का? मी लगेच हो म्हणालो, कारण माझी इच्छा होती एक दिवस श्रामनेरला बसण्याची, परंतु जीवन कसे असते हे जाणून घेण्याची, आणि मी ते श्रामनेर शिबिर पूर्ण केले। पूर्वीच्या जीवनापेक्षा श्रामनेरचे जीवन हे लाख पटीने चांगले आहे। मनातील वाईट विचार भावना या 10 दिवसात खूप कमी झाले आहेत। मनाला खूप शांती मिळाली आहे। बचुटे सरांनो, भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मला धम्माचे ज्ञान दिल्याबद्दल। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। महामानव तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। समोर बसलेले पाहुणे यांनाही नम्र वंदन। आमचा भिक्षू संघ, अनारिका यांनाही विनम्र अभिवादन। पूर्वी मी धम्म कधीच जाणून घेतलेलं नव्हतं। माझं पूर्वीचं नाव आहे बाळासाहेब शिंदे आणि आत्ता श्रामनेर म्हणून बोधारत्न नाव दिलेलं आहे। पूर्वी धम्म माहिती नव्हता, जाणून घेतला असं नाही, परंतु गौतम बुद्ध म्हणजे बौद्धांचं दैवत म्हणा किंवा त्यांचे अन्वयी म्हणून आम्ही जाणून होतो, पण कधीच असं वाटलं नाही की एवढं मोठं विशाल कार्य असतं किंवा त्या ज्ञानामध्ये जगात कुणाचेच तोड होऊ शकत नाही। आणि असं ज्ञान मला इथं आल्यानंतर कळालं। श्रामनेर म्हणून बसल्यानंतर खरा धम्म तो काय कळाला, त्याची शिस्त कळाली। शिस्त पालन कसं करावं हे बचुटे सरांनी सांगितलं आम्हाला, आणि बचुटे सरांचं एवढं मोठं योगदान आहे की त्यांच्यामुळं आज मी धम्मात आहे असं मला वाटतंय। आणि मी धम्म जाणून घेतल्यानंतर मला बाकीचं पुढं काहीच करायचं नाही, तर मला फक्त धम्माचंच कार्य करायचं आहे। आणि म्हणून मी बचुटे सरांच्या मार्गदर्शनाखाली जसा इथं आलो आणि इथं बसलो, 10 दिवस मी चिवरचं जे काही पावित्र्य असतं ते मला बचुटे सरांच्याकडून कळालं। आणि म्हणून मी मनापासून असा निश्चय करतोय की यापुढे सुद्धा जिथं जिथं मला धम्मासाठी काही करावंसं वाटेल, जिथं जिथं कुठं जावं लागेल तर ते मी करीनच, परंतु मी तंतोतंत पंचशिलाचं पालन करून कुठंही धम्मातून मला कमी ज्ञान मिळालेलं आहे याचं मी प्रदर्शन करणार नाही। आणि म्हणून यापुढेही मी माझा धम्म चालूच ठेवीन आणि वेळोवेळी बचुटे सरांचं मार्गदर्शन घेत राहीन। मलाही मिळेल याची मला 100% खात्री आहेच, पण ते मला सोडणार नाहीत याची मला जास्त खात्री आहे। एवढंच मी बोलून माझी त्याला ते वायर उंडाळ आहे तिकडे घेऊन जायचं, मग तिथून टाकून घेता कुठून थांबवून टाकायचं असे डायरेक्ट टाकला करून दुकानातून 200 फूट वायर तिथून स्टेज पासून तिकडं आहे मध्ये स्टेज तिथून ही वर कसं काय
जगतवंदनीय जगद्गुरू शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी मानवतावादी चळवळीसाठी आपला ध्येय झिजवला, या सर्व ज्ञात आज्ञाला महापुरुषांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करू या ठिकाणी मी निलेश गायकवाड म्हणजे दीक्षित झाल्याच्या नंतरनं आत्ता सरांनी माझा परिचय करून दिला. माझं नाव भंते श्रामनेर सारीपुत्त अशा पद्धतीचं माझं नाव आणि मी खरं तर ताडेवाला रोड या भागामध्ये म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये मी राहणारा एक साधा कार्यकर्ता आहे. परंतु आंबेडकरी चळवळीचं ओढ असल्यामुळे आम्ही गेले 16 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये माझे सामाजिक गुरु श्यामभाऊ गायकवाड यांच्याबरोबर मी सातत्याने काम करत असताना गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी धार्मिक कामामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये जयसिंगराव कांबळे साहेब होते आणि ते गेल्याच्या नंतरनं थोडंसं आम्हाला आमच्या भागामध्ये धार्मिक कामाची कमी होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या धम्मामध्ये सहभागी झालो आणि धम्मामध्ये सहभागी होत असताना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोडधरे सर, भिसे सर, धांजे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी धार्मिक काम करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतरनं मात्र या ठिकाणी मला भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेने बौद्धाचार्य म्हणून संबोधित केलं आणि त्यानंतरनं मी 1 वर्षाच्या काळामध्ये गेल्या धम्म पहाट म्हणून एक 2-4 महिन्यापूर्वी कार्यक्रम घेतला आणि नंतरनं आमच्या भागातले काय धार्मिक कार्यकर्ते होते, अरे हा बौद्धाचार्य होऊ शकत नाही, त्यांनी सांगितलं हा डुप्लिकेट बौद्धाचार्य. मग मी सरांना सांगितलं सर असं म्हणतात. सरांनी सांगितलं की तुमचं जर चारित्र्य चांगलं असेल तर तुम्ही बौद्धाचार्य काय तुम्ही भंते जरी म्हणून घेतलं स्वतःला तरीसुद्धा हरकत नसतं. आणि या अनुषंगाने मी बचोटे सरांना विनंती केली की सर मला देखील श्रामनेर शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आजच्या या ठिकाणी श्रामनेर शिबिरामध्ये आपण सहभागी झालो आणि माझ्यासह म्हणजे आम्ही 11 ते 12 जण म्हणजे आम्ही 7 भंते आणि 4-5 अनागरिक ताई आणि या अनुषंगाने गेल्या 10 दिवसामध्ये या श्रामनेर शिबिराचे सन्मान्य अध्यक्ष प्रभाकरजी बचोटे सर यांनी आम्हाला जे जे वक्ते येत आहेत ते वक्ते सांगून गेल्याच्या नंतरनं म्हणजे धम्म कसा असतो, धम्मावरचं म्हणजे मूळ म्हणजे बुद्धांचे जे काही वंशज असतील तेव्हापासून या ठिकाणी सर्वांनी वंदन करायचं. माथेरो आदरणीय भंते नागघोष सर या ठिकाणी उपस्थित झालेले त्याबद्दल आपण त्यांचं सगळ्यांनी स्वागत करा अशी विनंती करतो. आणि यानंतरनं आम्हाला या ठिकाणी श्रामनेर शिबिरामध्ये म्हणजे बचोटे सर जे वक्ते येतील दिवसभर बोलून जातील आणि नंतरनं मात्र त्यांच्यावरती मार्गदर्शन कुणीतरी केलं पाहिजे आणि या उद्देशाने आमचे जे सेनापती असतात या श्रामनेर शिबिरामधलं परंतु आम्हाला काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांची पूर्ण जबाबदारी आदरणीय बचोटे सरांनी तंतोतंत पार पाडली. त्याबद्दल खरंच त्यांचं मन म्हणजे आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. आणि या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाला सगळ्यात अगोदर जर कोण आला असेल तर आंबेडकरी चळवळीतील आमचे स्नेहमित्र रिपब्लिकन पक्षाचे बुलंद तोप आदरणीय निलेश भाऊ अल्लाट हे या ठिकाणी आले आणि आजचं या ठिकाणी श्रामनेर शिबिरांचं आमचं जे काय श्रामनेर आहोत आम्ही आमचा मनोगताचा आजचा दिवस आहे आणि मनोगत ऐकण्यासाठी तुमच्यासारखे महान व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणजे महातेरो भंतेंसमोर आणि मोडधरे सर, भिसे सर आणि खरं तर बचोटे सरांच्या समोर बोलणं आम्ही उचित नाही, परंतु आजचा मनोगताचा कार्यक्रम आहे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. खरंच म्हणजे आमचं जे काही जीवन होतं झोपडपट्टी भागामध्ये कुठं तर गोट्या खेळायचं, काहीतरी क्रिकेट खेळायचं आणि या अनुषंगाने हे करत असताना धम्माची ओढ लावून घेणं आणि धम्मा म्हणजे काय फक्त बाबासाहेब बुद्ध आत्ता या ठिकाणी भंतेंनी सांगितल्याप्रमाणे एवढंच माहिती आणि आपण जयंती करायचं, जयंतीला बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जायचं म्हणजे खरं तर मोडधरे सरांनी आपल्याला सांगितलं तिथं डान्स असतो वगैरे वगैरे. आम्ही पण सर त्या डान्समध्ये सहभागी असणारे म्हणजे कार्यकर्ते होतो, परंतु ज्यावेळेस आम्हाला समजायला लागलं की हे चुकीचं आहे आणि तिथनं मात्र आम्ही त्या गोष्टीला तिलांजली दिली आणि या ठिकाणी धम्माच्या ओघामध्ये सहभागी झालो आणि आम्हाला धम्मामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं. बचोटे सरांचं म्हणजे मी काल एवढा रडलोय, प्रचंड रडलोय. का रडलोय कारण ही जी चिवर या चिवरमधलं फार महत्त्व आहे आणि या 10 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला समजलं की आज चिवर म्हणजे आमचा हा दुःखद दिवस आहे. दुःखद दिवस काय आहे की अंगावरचं चिवर जाते आणि मी काल माझी खंत व्यक्त केली. माझं जर लग्न झालं नसतं तर 100% मी काल पण सांगितलं मी भंते नागघोषांना विनंती केली असती भंते मला तुमच्याबरोबर घेऊन चला
म्हणजे काल देखील मी थोडंसं मनोगत व्यक्त केलं आणि त्या देखील मनोगतामध्ये माझ्या या भावना व्यक्त झाल्या. खरं तर मी काल या श्रामनेर संघातनं एक पवित्र काम करायला गेलो होतो. एकाचा जीव वाचवायचा होता, एकाचं बिल कमी करायचं होतं हॉस्पिटलचं, म्हणून करायला गेलो. परंतु आजचा हा जो काढला आपला हा बोर्ड, इथं एक दुसरा बोर्ड होता. म्हणजे ते जे मला ऐकायचं होतं ते मला भेटलं नाही आणि मी चिवरवरती गेलो आणि माझं एवढं रडत, म्हणजे आजचा दुःखद दिवस आहे की आपण चिवर काढून जातोय आज इथून निघून. आणि या धम्मामध्ये आपण काय शिकलो नाही. कुळापासून ते मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला धम्म या सर्व लोकांनी येऊन सांगितला आणि आपण हे सगळं सोडून चाललोय. मग मला राजू गायकवाड सरांनी सांगितलं की रडू नको, तू टेन्शन घेऊ नको, आपल्याला भंतेंपेक्षा पवित्र काम, भंतेंच्या बरोबर राहून पवित्र काम करायचं आहे आणि हे पवित्र काम करण्यासाठी तुझ्यासारख्या तरुणांची गरज आहे आत्ता धम्माला. तर त्यामुळे तू रडून खचून जाऊ नको. ज्या वेळेस तुला मदत लागेल धम्म कार्यामध्ये आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीचं मला त्यांनी धाडस दिलं. त्याबद्दल मी बचुटे सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला त्यांनी धम्म समजावून सांगितला. या धम्माच्या चळवळीमध्ये जे ज्ञान आम्ही अवगत केलं नव्हतं आजपर्यंत, ते आम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. 1956ला बाबासाहेबांनी धम्म देऊन आज आपल्याला 75 वर्षे झाले. किती लोक दीक्षित झाले, किती लोक खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माचं आचरण करत आहेत. कारण अजूनही आपण लोकांना विचारले की तुम्ही कोण, तर अजूनही आपल्या दाखल्यावरती हिंदू महार म्हणून आलास. बौद्ध म्हणजे नक्की काय हे अनेक लोकांना माहिती नाही. आत्ताच भंतेंनी सांगितलं की मला फक्त जयंती आणि बुद्ध जयंती इथपर्यंतच माहिती होतं धम्म, त्याच्या पुढं माहिती नव्हतं. आणि इथं आल्यानंतर जे 10 दिवसाच्या शिबिरामध्ये इथं बसलो, मग विपश्यना असेल, ध्यान साधना असेल, 10 पारमिता असेल, पंचशील असेल, अष्टशील असेल, या सर्व गोष्टींचं आचरण, अष्टशिलेचं आचरण कशा पद्धतीने केलं जातं हे आदरणीय भंतेंनी आपल्याला जी शिकवण दिली आणि त्याचं आचरण आपण इथं शांत चित्तेनं, आपण एकाग्रम शांत चित्तेनं आपण इथं केलं. आणि तोच वारसा तुम्ही बाहेर पडल्यानंतर म्हणजे उपासक असतील त्यांनाही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताल की त्याच्यामुळं त्यांना श्रामनेर होण्याची आवड निर्माण होईल आणि त्याच्यामुळं हा बुद्ध धम्म पुढे जाऊन वाढी जाईल. हा एक तुमचा एक आता ज्या पद्धतीने तुम्ही शिकवण घेतली ती तुम्ही इतरांना सांगितली पाहिजे की एक आवड निर्माण व्हावी, म्हणून तुम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तथागत भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, तथागत भगवान बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला, तो धम्म लोकांपर्यंत पोचवा, मानवाचे जीवन सुखकारक व्हावे, यासाठी तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला धम्म प्रचारा प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे: चरत भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्येत हिताय सुखाय देव मनस्वान देसत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज कल्याण परेसान कल्याण सात सवजन्न केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशित. हे भिक्षुंनो, बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव आणि मनुष्यांच्या कल्याणाकरिता, हिताकरिता, सुखाकरिता या धम्माचा प्रचार करा, तसेच प्रसार करा. तथागतांच्या काळामध्ये जे जे सम्राट तथागतांच्या बरोबर होते, मग ते प्रसेनजित असेल, राजा बिंबिसार असेल, हे सर्वजण अजूनही, आणि सम्राट अशोक असेल, या सर्वांचं नाव, त्याच्यानंतर अनेक सम्राट होऊन गेले असतील, परंतु यांची नावं मात्र या ठिकाणी जोडली गेली ती फक्त धम्मामुळे. त्यामुळे धम्माची एवढा प्रभाव आहे की तो हजारो वर्ष टिकून राहतो. नुसतं शासनकर्ता होऊन चालत नाही किंवा नुसतं सम्राट होऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर धम्म प्रचार प्रसार आणि लोकांचं कल्याण करणे हा जो वसा जो आहे तो जर असेल बरोबर, तर मग मात्र ते चिरकाल टिकणारं असं नाव होऊ शकतं. आणि निलेश भाऊंनी सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे
की त्यांच्याकडे सुद्धा धम्माचा वारसा आहे आणि तो त्या ठिकाणी चालवण्याचा ते प्रयत्नही करतील, आत्तापर्यंत केलेला आहे आणि अजूनही यापुढेही करतील. ज्या माणसाकडं पंचशिलामधलं एक जरी शील वापरलं, एक फक्त एक तथागतांनी दिलेलं फक्त एक शील, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधीही अडचण निर्माण होत नाही, कधीच नाही. सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधियान अजिन्नदाना वेरमणी शिक्षापदम समाधी, या फक्त एका शिलाचं पालन केलं. आम्ही खूप यंगस्टर होतो, कॉलेज झालं, व्यवसाय केला, पण ज्यावेळेस आम्हाला धम्माचं वेळ लागला त्यावेळेस आम्हाला सगळं हे पानिपत वाटलं, काही नाही. आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमात मला आग्रहाचं आमंत्रण फक्त निलेश भाऊ आलाटांचं असतं. आज सकाळ रात्री आम्ही 3 वाजता जागरण केलं, परत सकाळी उठून 9 वाजता पिकअप केला, घेऊन आले. ह्या सुंदर प्रसंगाचं मला प्राणायाम मिळालं, खूप आनंद वाटला. आणि मी फक्त पाहत होतो निलेश भाऊ गायकवाडांना ताळीवर रोडमध्ये, फक्त बघितले, बोललो नाही कधी. एकदा जेवीम झाले तुमचा माझा, पण आज तुम्हाला जे नाव मिळालं त्याचा खूप मला अभिमान, खूप म्हणजे खूप. आणि धम्माचं काम हे असंच कार्यरत राहावं हीच माझी सर्वांना शुभेच्छा. सर्वांना परत एकदा सविनय जय भीम. मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय भीम, जय भारत. यांच्या अनुषंगाने या सामनेर शिबिराची सांगता होत आहे. संस्थेला खूप असा आनंद होतोय की संस्था प्रत्येक वर्षाला 1-1, 2-2 शिबिरं घेत असते आणि धम्माचं हे बीज पेरण्याचं काम करत असते. संस्था ज्यावेळेस हे बीज पेरते तर सर्वच उगवेल असं संस्थाही अपेक्षित करत नाही, परंतु सर्व उगवलं पाहिजे ह्यासाठी संस्था सतत प्रयत्न करत असते. आणि याच्यातून जे काही उगवेल ते सतत समाजाला, कुठलाही आपला समाज असो, बौद्ध असो, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन, कुठलेही धर्मीय असो, भगवानांचा तथागत बुद्धांचाच विचार असा विस्तीर्ण आहे की तो सर्वांना सामावून घेण्यासारखा आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस तुमच्यामध्ये पेरलेलं बीज आहे, तुमचं धम्माचा वृक्ष आता वाढणार आहे आणि ह्या धम्माच्या वृक्षामध्ये समाजातील प्रत्येकाला तुम्ही सावली द्यायची आहे. संस्थेने तुम्हाला स्वयंप्रकाशित केलेलं आहे. बुद्धांचं पूर्ण तत्वज्ञान ह्या 10 दिवसामध्ये रोज 5-6 विषय घेऊन तुम्हाला तुमची प्रज्ञा जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सर्व तत्वज्ञान, सर्व बुद्धांचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्वयंप्रकाशित या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही स्वयंप्रकाशित झालेला आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी अंधश्रद्धेचा अंधार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं प्रकाश पसरवायचा आहे. सर्व विश्व प्रकाशमय करण्याचं काम आज तुमच्यावरती संस्थेनं सोपवलेलं आहे. अतिशय खूप आनंद होतो आम्हाला. सर भंते म्हटले की मला खूप दुःख होतोय, परंतु तुमचं आज ह्या नव्या जीवनामध्ये सुरुवात होते. चिवर जरी तुमचं वरून दिसणारं चिवर नसलं तर अंतःकरणाचं चिवर तुमच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे आणि त्या चिवराचा तुम्ही सतत सांभाळ करायचा. आज माझ्या समाजातील, माझ्या धम्मातील काही बांधव धम्माचं शिक्षण घेऊन धम्म प्रचारासाठी त्यांनी धुरा खांद्यावर घेऊन धम्म प्रचाराचा महत्त्वाचं कार्य या देशामध्ये, या जगामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये, या देशामध्ये करणार आहेत. मी आपणा सर्वांचं अत्यंत विनयपूर्वक, प्रेमपूर्वक, स्नेहपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या पुढच्या कार्याला देखील अत्यंत मनापासून मी सदिच्छा व्यक्त करतो. मला काय काय करायचं सांगा. मला या
कार्याविषयी, या संस्थेच्या कार्याविषयी अत्यंत अभिमान आहे. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरची काही वर्ष मोडगरे सरांच्या सान्निध्यात ज्या मार्गाने आलो आणि त्या मार्गानेच मी पुढे जाण्याचा माझा विचार आहे. आज गेली 10 वर्ष झालं की या संस्थेशी माझा निकटचा संबंध आहे, संपर्क आहे आणि त्या संपर्कामुळे माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि मला काही अशी प्रेरणा मिळालेली आहे की मी देखील या धम्मकार्यामध्ये झोकून जावं. आज मी अतिशयोक्ती सांगत नाही, क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे, परंतु मनामध्ये जर संकल्पना असेल, जर विचार असेल आणि जर तो चांगला विचार असेल तर तो नक्कीच शक्य होतो. म्हणजे त्या विचारापर्यंत, त्या संकल्पापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि या ठिकाणी आज जसं एक श्रामणेर शिबिर आयोजित झालं, तसंच नजीकच्या काही काळामध्ये माझं गाव जे आहे बेलसर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, या ठिकाणी देखील माझ्या स्वप्रयत्नाने अशीच एखादी छोटी मोठी वास्तू उभारून कायमस्वरूपी श्रामणेर शिबिर आणि धम्माचं काम एक तिथं प्रशिक्षण कसं देता येईल या ठिकाणी देखील माझा विचार आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचा हार्दिक आभारी आहे. कारण की त्यांनी माझ्या मुलीला शिवर परिधान करण्याची संधी दिली. कारण की माझी इच्छा होती, तिची खूप इच्छा अशी होती की मला श्रामणेर व्हायचे. तर का व्हायचे? कारण की आमच्या विहारामध्ये आर्याजी बुद्धेरी म्हणून का म्हणजे त्यांचा आदर्श ती त्यांच्यासोबत असते नाही सारखी. तर ती म्हणजे मला चिवर अंगावर घ्यायचे. तर मला माझ्या मुलीची संधी दिली. मी 2000 साली आदरणीय भंते राजरत्न यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीला, म्हणजे 21 वर्षापूर्वी मी सुद्धा श्रामणेर झालो होतो. परंतु मी श्रामणेर अशा प्रकारे झालो होतो की माझ्या घरचे आईवडील हे मद्रासी. तर मला काय त्यांनी परमिशन दिली नाही. तर माझे मामा वारले होते. तर मग आईला सुद्धा काढायला गावाला घेऊन गेले, नाही का. आणि तेवढी संधी होती. तर माझ्या मंगळपेठेतले माझे मित्र प्रमोद कदम, किरण भाऊ पवार यांच्या माध्यमातून मी निघून गेलो शिबिरला युनिव्हर्सिटीमध्ये. आणि नंतर वडिलांना कळलं, अरे बाबा हा श्रामणेर झाला. तर वडील आले आणि भंते राजरत्न यांच्यावर वाद झाला की मी तुमच्यावर केस करेल की माझ्या मुलाला तुम्ही विनाकारण धर्मांतर केले. परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा कसा आहे आणि माणसामध्ये कसं परिवर्तन होईल, भंते राजरत्नांनी माझ्या वडिलांना सांगितलं. तेव्हा वडिलांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की तुमच्या मुलामध्ये नक्कीच बदल होईल. आणि खरंच चिवर अंगावर घेतल्यानंतर खरंच फरक पडतो. कारण की हे जे जीवन आहे, जे 10 दिवस तुम्ही आता जे चिवर परिधान करून जे जगलात आणि नंतर जे तुम्हाला परत समाजामध्ये जे काम करायचे खूप अवघड आहे. कारण आपला जो धम्म आहे हा प्रवाहाच्या विरोधात आहे, बरोबर. हा तुम्हाला प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करायचं आहे. आणि मी या जवळजवळ भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून बरेच वर्षाला काम करतोय. परंतु या संस्थेतले खरंच मी सांगतो की जे माझे वरिष्ठ बौद्धाचार्य आहेत किंवा माझे मार्गदर्शक आदरणीय मोडकरी गुरुजी, भिसे गुरुजी खूप चांगले लोक आहेत. आणि यांच्यासारखे लोक मला कधी मिळणारे पण नाही आहेत. आणि तुम्ही त्यांचा आदर्श घ्यावा. कारण ह्या लोकांनी आयुष्य घालवलं धम्माचा प्रसार करण्यासाठी. तर धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे चांगलं आचरण, चांगलं वागणं, हेच धम्म. दुसरं धम्म म्हणजे काय? तर मी माझ्या मुलीला फक्त मी एकच सांगतो की मला लोक म्हणले अरे बाबा एवढीशी ती कशाला नाही का हे करायचं. तर धम्माची सुरुवात ही आपल्या घरातून आपण केली पाहिजे. कारण काय होतं, एखादा बौद्धाचार्य असतो तर तोच बौद्धाचार्य असतो, पण त्याच्या घरामध्ये धार्मिक वातावरण काही ठिकाणी नसतं. आपल्या घरामधले पण आपण श्रामणेर केले पाहिजेत, बौद्धाचार्य केले पाहिजेत, महिला बौद्धाचार्य झाल्या पाहिजेत. कारण काय होतं, काय ठिकाणी आम्हाला विचारतात अरे लेडीज लग्न लावतात का? अरे मग काय लेडीज बघा अंगात येते का काय? कारण काय हां लोक नाही अरे बाय कशी लग्न लावते? अरे मग बाय काय करते? नाही, लोकांचं काय माणसं तर खूप वेगळे आहे. मलाही काही जण म्हणले अहो त्या ताईना नका बोलू जाऊ, तुम्ही जे जावा. अरे म्हणलं बाबा एक स्त्रीच म्हणलं आता धम्माचा पाया पुढे नेणार आहे तर तिचा तुम्ही आदर्श घ्यावा. तर मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे चिवर घेतलं आणि चिवरच्या माध्यमातून तुम्हाला समाजात खूप मोठं काम करायचं आहे तर आपण कराल या अपेक्षा आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्याला कल्पना आहे की हा बौद्ध धर्म जो आहे तो आस्तिकवादी नाही आणि नास्तिकवादी सुद्धा नाही, तो वास्तववादी आहे.
याचा अर्थ असा की आपण वास्तविक जीवनामध्ये वास्तवपणानं कसं जगावं, कसं चांगल्या प्रकारे जगावं, अशा प्रकारचं तो हा धम्म शिकवत असतो. तेव्हा आपण नास्तिकही नाही आणि आस्तिकही नाही, फक्त अस्तित्वादी दृष्टिकोनातून आपण जगत असतो, जगायला हवं. आणि तशा प्रकारचं ज्ञान बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, तो मार्ग दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण वाटचाल करायची आहे. आणि हे करत असताना अशा प्रकारचं जे काही श्रामणेर शिबिर म्हणा किंवा असे कार्यक्रम आयोजित केले जातात बौद्ध महासभेतर्फे, तेव्हा प्रत्येकाने त्यांना साथ दिली पाहिजे. आणि मला वाटतं की हे मोडगरे साहेब, त्यांचा जो वर्ग आहे, त्यांचा सहाय्य करणारे जे आहेत व्यक्ती सगळ्या, त्या निश्चितपणे त्याला साथ देत असतात आणि आम्हीसुद्धा त्याप्रमाणे त्यांच्याबरोबरच आहोत. तेव्हा मला या ठिकाणी असं वाटतं की ह्या धम्माच्या विषयी आपण जो श्रामणेर वर्ग सुरू केलेला आहे तो निश्चितपणे दरवर्षी कुठं ना कुठल्या तरी वस्तीमध्ये होईल अशा प्रकारचे नियोजन आपण यापुढे आपण करायला हरकत नाही. तेव्हा बुद्धाचं तत्त्वज्ञान हे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याची ही जननी आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ह्याची बुद्ध तत्त्वज्ञान ही जननी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे तत्त्वज्ञान आपण आज श्रामणेर वर्गांना जे दिलेलं आहे ते मला वाटतं श्रामणेर वर्गाने अतिशय चांगल्या प्रकारे ते ऐकून घेतलेलं आहे. तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्याचा उपयोग होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि मी जे विशेषतः मला सांगायचं आहे की आपले बचुटे, प्रभाकर बचुटे यांनी हा जो इतक्या प्रकारे अशा प्रकारे श्रम केलेला आहे की त्यांची स्तुती किती करावी हे सुद्धा मला समजत नाही. अतिशय कष्ट करणारी व्यक्ती आहे. हे गेले मला वाटतं दुसरं श्रामणेर हे शिबिर त्यांनी स्वतःच नियोजन केलेलं आहे. अतिशय कष्ट करणारे व्यक्ती आहे. त्यांचं मला किती अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. तेव्हा या ठिकाणी मी जास्त न बोलता आपण हा जो धम्मवर्ग धम्म तत्त्वज्ञान घेतलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करावा आणि आयुष्यामध्ये आपण सर्वांनी सुखाने समाधानाने आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागूया अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी परत एकदा सर्व गुरुवर्य ज्यांनी तत्त्वज्ञान आपल्याला दिलं त्यांचा आणि सर्वांचं परत एकदा मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर हा जो उपक्रम आहे श्रामणेर शिबिर घेण्याचा, हे तसं बरंचसं काम असतं, त्याच्यात बरंच मोठं नियोजन करावं लागतं आणि ते बसुटे सर करतायत, पुढाकार घेऊन करतायत आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत. आता एवढ्या सगळ्या चिखल पाणी अडचणीतून लोक येत आहेत, म्हणजे ह्या कार्याला वाहून घेतलेले जे आहेत तेच म्हणजे अशा ठिकाणी त्यांचा ओढा असणार की हा कार्यक्रम आहे, आपल्याला जायलाच पाहिजे असे सगळे कार्यकर्ते म्हणूया किंवा उपासक म्हणूया ते या ठिकाणी येत आहेत. आणि असं श्रामणेर शिबिर हे वेळोवेळी व्हायला पाहिजे, मोठ्या संख्येने व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे धम्म काय आहे हे श्रामणेर हे 10 दिवसाचं शिबिर केल्यानंतर त्यांना बरंचसं त्याच्यापासून म्हणजे ज्ञान प्राप्त होतं, त्यांचं आचरणाला वेगळं वळण लागतं आणि तेही धम्मप्रसाराचं मदत कार्य करू शकतात. तर अशी शिबिरं झाले पाहिजेत आणि चिवर धारण केलेले जे सगळे उपासक आहेत त्यांचा मान सन्मान हा सगळा दिला गेला पाहिजे. ही सगळ्यांना शिकवण ज्यावेळेस आपण सगळ्या परिसरात आजूबाजूला जे काही उपासक आहेत त्यांना आपण देतो त्यावेळेसही त्यांना त्याचा अर्थ समजतो, चिवर काय आहे आणि आपण कसं त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, कसं वंदन करायला पाहिजे, तर हे माहिती होतं. तर अशा पद्धतीने हे उपक्रम राबवले गेले पाहिजेत एवढंच मी
या ठिकाणी बोलतो आणि माझे इथे 2 शब्द संपवतो. जे आणि बौद्धाचार्यांनी सफेद ड्रेस, शुभ्र वस्त्र परिधान करायला पाहिजे कायमस्वरूपी. तशा प्रकारे तुम्ही बाहेर गेल्यानंतर समाजामध्ये एक तुमची ओळख निर्माण करा की आम्ही हे समाजामध्ये लोकांनी म्हणायला पाहिजे की हे श्रामणेर झालेले आहेत. बघा हे आमके तमके नावं येत नाही मिळतं काय, ह्या नावाचा माणूस श्रामण झाला आहे, त्याला बोलवा चांगल्या कामासाठी. कारण जे पवित्र कामं करायचे असतात, उदाहरणार्थ अगर गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे तर गृहप्रवेशाचा कार्यक्रम करत असताना अनेक लोक काय करतात माहीत का, त्यांना एक मनामध्ये हे असतं की आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना, नवीन घरामध्ये जात असताना तिथं कोणाच्या तरी विशिष्ट प्रकारच्या पवित्र माणसाचा हस्ते तो कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि तो कार्यक्रम ज्या पवित्र माणसाच्या हस्ते व्हायला पाहिजे. त्यावेळी अनेक लोकांचे फोन येतात मला की आमचा गृहप्रवेश आहे, मग आम्हाला भंतेजी मिळतील का. तर भंतेजी पाहिजे हा एक मनामध्ये एक हे असतं, आतुरता असते की आपला गृहप्रवेश करताना, आपलं पवित्र कार्य करत असताना आपल्या धम्माचा कोणतरी विशिष्ट माणूस, भंतेजी म्हणा किंवा कोण असायला पाहिजे. मग त्यावेळी ही परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे की गृहप्रवेश करायचा आहे तर समजा हे श्रामणेर कोण झाले त्यांना बोलवा बाबा, अशी भावना निर्माण करायला पाहिजे तुम्ही समाजामध्ये. तर ह्या शिबिराचं खरं फलस्वरूप झाल्यासारखं होईल. तर तरी पण मी आता थांबतो, खूप बोलत नाही, पण सर्वांचं म्हणजे ज्याने श्रामणेर शिबिरामध्ये सहभाग घेतला, म्हणजे श्रामणेर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक म्हणूया आपण किंवा बौद्धाचार्य असतील. आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी एक गोष्ट आहे की भंते नागघोष हे आपले आदरणीय भंते जे आहेत ते या कार्यक्रमाला आवर्जून त्यांचा सहभाग झालेला असतो. खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि त्यांना शतशः प्रणाम करायला पाहिजे, वंदन करायला पाहिजे. तर सर्वांचं मी एक कौतुक करतो, आभार मानतो. कारण श्रामणेर आणि त्यांना मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर हे शिबिर होतं पूर्ण. म्हणजे दोघांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं आणि चांगल्या प्रकारे शिबिर झालेलं आहे. संख्येचा प्रश्न नाही, संख्या गौण असते. एक तथागतांनी 5 प्रवाचिकांना काय दिले उपदेश केला, 5च केला. 5च्या पुढे किती कोट्यवधी झाले. तर तुम्ही जे इथून बाहेर पडताना त्यांनी ते वाढवायला पाहिजे. एक थोडीशी गोष्ट सांगतो थोडक्यात आणि थांबतो. रशियामध्ये मार्क्सवाद, तो त्याचं नाव मी सांगणार लक्षात नाही, ते दिवंगत झाले, मी एक्सपायर झाले, वारले. मार्क्सवादाचा प्रमुख. तर नेहमी सांगावंसं वाटतं की त्या मार्क्सवादाच्या प्रमुखाच्या, त्याचं नाव मला आठवेना, तर त्याच्या अंत्ययात्रेला कार्ल मार्क्स त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक होते? 14 लोक काहीतरी होते. 14 लोकांचा मार्क्सवाद. त्याच्यानंतर त्या 14 लोकांनी संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत मार्क्सवाद टिकवून ठेवलेला आहे चांगल्या प्रकारे. या जगाला विश्व कल्याणाचा मध्य मार्ग दाखविणारे करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन व येथे उपस्थित भंते नागघोष यांना माझं त्रिवार वंदन. तसेच हे सर्व भंते व अनामिका यांना माझं त्रिवार वंदन. शिबिर मी हे फर्स्ट टाइम जॉईन केलेलं आहे. शिबिरमध्ये काय पालन केलं म्हणजे काय पालन असतं ते मला काहीच माहिती नव्हतं. इथं आल्यापासून कसं राहायचं, कसं वागायचं, टाइम टू टाइम जेवण करायचं हे म्हणजे मला आधी काही समजत नव्हतं. पण मी हे 10 दिवसात एवढं शिकले. दादांनी मला पूर्णपणे शिक्षण दिलेलं आहे. कधी खायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, कसं राहायचं, कसं नाही. मी साधा पदर जरी खाली पडला तर दादा मला ओरडायचे, ताई पदर वरती घ्या. म्हणजे ही शिस्त मला सांगत होती दादा की आपण 4 माणसामध्ये गेल्यावर कसं वागायचं, कसं राहायचं. तर मी 10 दिवसात खूप काही शिकले. यासाठी मी दादाला हे करते, आभार मानते व इथंच थांबते. जय हिंद. जन्मसाले भीमभाव मोठा झाला, शिकला सवरला मोठा. सर्टिफिकेट तयार आहे का? हे जे सर्व तयार आहे, सामान्याची तयार आहे, फक्त ते जे ना दीक्षेचे नाही.
माझ्याकडे लोके पचारहो सनाथो परिगहन्यहन्तु भोजनं मधुरम इमं आदिवासे तु नो भन्ते भोजनं परिकपितं अनुकंपम उपादाय पटिगन्यहन्तु मुत्तमं सम्यक संबुद्ध ज्ञानसागर तथागतांची तिन्ही लोकी नाना प्रकारे पूजा केली जाते। आम्ही सुद्धा या उत्तम प्रणीत भोजनाने खीरीने तथागतांची पूजा करत आहोत। हे बनते आपण कृपा करून याचा स्वीकार करावा। द्वितीयंपी तृतीयंपी हे बनते आपण कृपा करून याचा स्वीकार करावा। बुद्धं शरणं गच्छामि इमंपि धम्मं शरणं गच्छामि इमंपि संघं शरणं गच्छामि प्राणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। दाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मध्यपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। बोलायचं म्हणलं तर मला दिवस पुरणारच नाही का, तर या ठिकाणी मी उभा जो राहिलाय आणि मी जो बोलतोय ते केवळ आणि त्यांचं कार्य यासाठी। कारण या लोणी गावामध्ये एक अंधारमय वातावरण होतं आणि या अंधारमय वातावरणामध्ये प्रभाकर बोचुटे नावाचा एक प्रकारचा सूर्य या ठिकाणी लोणीमध्ये उपस्थित झाला। आणि का असं मी का म्हणते सर छाती ठोकून, कारण या ठिकाणी धम्माचं जे काम होतं ते थांबलेलं होतं आणि या ठिकाणी धम्माचं हे थांबलेलं काम या ठिकाणी बोचुटे आले आणि धम्माचं काम हे सुरू झालं आमच्या वस्तीमध्ये। मी हे वारंवार का सांगतोय असं का,
तर आमच्या ठिकाणी धम्माचं काम जे होतं ते अतिशय स्लोपणे झालं होतं आणि कार्यकर्ते होते पण धम्मप्रचारक नव्हते. आता कार्यकर्ते कसे असतात, धम्मप्रचारक नव्हते आणि त्या ठिकाणी मला सर भेटले आणि मी हळूहळू बोलायला लागलो. धम्माचं ज्ञान मला सारखं सारखं देऊन मला मी या ठिकाणी श्रामनेर फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रामनेर मी बसलो होतो. श्रामनेरला या 10 दिवसामध्ये हे जे मोडगर सर, पिसे सर, तायले सर अतिशय चांगल्या प्रकारे एवढे छान छान विषय सांगतात, शिकवतात की धम्माचा बेस जो आहे तो आम्हाला जणू उमजल्यासारखा झाला. जणू काय मला असं सांगायचंय की ज्या अनागारिका झालेल्या आहेत आपल्या धर्मामध्ये महिलांना खूप स्थान आहे आणि बाबासाहेबांनी तर आपल्याला 33% आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्या आरक्षणाचा फायदा महिला घेत नाही. तर सर्व क्षेत्रात त्यांनी पुढे जावं, भरारी घ्यावी आणि आपल्या महिलांनी तर विहार आपल्याला जे केंद्र आहे हक्काचं केंद्र आहे जे विहार म्हणतो आपण, त्या विहारामध्ये जावं त्यांनी आणि वंदना सर्व सूत्रपठण हे शिकावं आणि आपल्या मुलांना बौद्ध धर्माचे संस्कार द्यावेत. ते अतिशय खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बचुटे सरांचं पाहिलं तर त्यांच्या मुली, त्यांच्या जावई असे सर्व आणि आमच्या ताई या सुद्धा खूप म्हणजे कधीही कुणीही त्यांच्या इथे यावं तर त्या अगदी हसत मुखाने त्यांचं स्वागत करणार, त्यांना त्यांच्याशी बोलणार. असं हे कुटुंब जसं आहे तसं आपण सर्वांनी वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्यासारखं आपण राहिलं पाहिजे. आता आपल्या ज्या महिला माता भगिनी असतात त्या अजून थोड्याशा मागे आहेत, काही काही आहेत पुढे गेलेल्या, परंतु ज्या मागे आहेत त्यांनी सुद्धा या विहाराच्या माध्यमातून पुढे जावं, आपल्या मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण द्यावं आणि आपली मुलंही उच्च पदावर जावी अशी मी महिलांना विनंती करते. आणि जास्त न बोलता मी बचुटे सरांचं खूप पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि सर्वांचं मंगल हो अशी मंगल कामना व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय हिंद. प्रभाकरजी बचुटे सरांची नामचा परिचय झाला आणि सरांचा जो धम्माविषयीचा त्या कल्पना आहे ती काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे मी त्यांच्या कामाला भारावून गेलो आणि त्यांच्याबरोबर आम्ही गेली 2-2.5 वर्ष काम करत आहोत. या ठिकाणी या पहिल्या चांगल्या शिबिराच्या वेळेसही आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि या दुसऱ्या शिबिरालाही मी या ठिकाणी त्यांच्याबरोबर आहे. त्याच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम करत आहे. सरांचा त्याग आणि तळमळ जी आपल्या बौद्ध धर्माच्या कामाच्या विषयी आणि आंबेडकरी चळवळीची जी आहे ती फार मला आवडली आणि या बौद्ध भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमध्ये मी काम करत आहे. आणि हे श्रामनेर शिबिर ज्या आमचे बंधू माननीय दत्ता शेलार आणि वाघमारे सर यांचेही मी आभार मानतो. त्यांचेही फार मोठा परिश्रम यामध्ये आहे आणि आमच्या आई महानंदाताई बुचुटे यांचेही फार मोठा परिश्रम आहे. त्याचप्रमाणे या श्रामनेर शिबिरासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो. जय हिंद. या दिवसामध्ये धम्माचं शिक्षण घेतलेलं आहे. मी आज या ठिकाणी त्यांना जे शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, आज जे 10-11 लोक 12 लोक तयार झाले, त्या 12चे 1200 कसे होतील याची जबाबदारी आज या श्रामनेर जे आहे त्यांच्यावरती आलेली आहे. त्यांनी इथं 10 दिवसाच्या शिबिरावर थांबलं नाही पाहिजे. आता आपण जे काही आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे, आपण जे काही ज्ञान इथून घेतलेलं आहे त्याला जोडत जोडत आपण जर राहिलो तर हा बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करणं शक्य होईल. म्हणून मी या ठिकाणी आमच्या श्रामनेर जे झालेले आहे श्रामनेर त्यांना विनंती करेन की त्यांनी ही धम्माची ज्योत आहे ही सतत तेवढ ठेवली पाहिजे आणि हा जो गाडा आहे तो पुढे वळण्याचा संकल्प आजच्या प्रसंगी केला पाहिजे. बुचुटे सर आणि भारतीय बौद्ध महासभा यांचं हे फार मोठं योगदान आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये इथं बुचुटे सरांनी स्वतःच्या घरामध्ये हा श्रामनेर शिबिराचं 10 दिवसाचं आयोजन केलं. आताच आपले आदरणीय श्रामनेर यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि ते करत असताना त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. कारण ही जी सेवा आहे ही करणं ही साधी गोष्ट नाही. एखाद्या आपल्या घरामध्ये त्या गोष्टी करणं 10 दिवस एवढ्या सगळ्या लोकांना सगळं पुरवणं ही बाब तितकीशी सोपी नाही, पण ती मोठ्या समर्थपणे बुचुटे सरांनी केलेली आहे. आणि आज ही वास्तू तिचं आज या ठिकाणी गृहप्रवेशही त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
आणि ह्या वास्तूमध्ये पवित्रच झालेली आहे ती. कारण आता हे दुसरं श्रामणेर शिबिर त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. ज्यावेळेस इथं विटा होत्या त्या विटापासून आज तो एक कलरफुल बंगला तयार झालेला आहे आणि तो सगळा बौद्धमय झालेला आहे. म्हणजे ही जी वास्तू आहे, खरंच घरं असतात, फक्त त्या भिंती नको आहेत. हे जे घर आहे, घर नाही, हे विहार आहे. आणि ते विहार उभं करण्यासाठी बोचोटे सरांनी मोठं कष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुली, हे सगळ्यांचंच मोठं योगदान आहे. मी या घरप्रवेशाच्या निमित्ताने बोचोटे सर आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धम्मकार्य यापुढेही घडो, अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझा त्रिवार वंदन. बनते नागोश यांना मी माझा त्रिवार वंदन. जमलेली उपस्थित बंधू आणि भगिनी, आज बोचोटे सरांनी जो कार्यक्रम 10 दिवसाचा आयोजित केला होता, त्याची आज मला वाटते सांगता समारंभाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. आणि ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये माझे बंधू गौतम गायकवाड यांनी मला सांगितले की अरे मला जमत नाही, पण माझी उपस्थिती तू करून तू जाऊन उपस्थिती दाखव. त्या हिशोबाने मी या कार्यक्रमात सहभागी झालो. मी पोलीस इन्स्पेक्टर उत्तम गायकवाड. आता सध्या मला 4 वाजता ड्युटी आहे आणि म्हणून मी काय करत होतो की मला ड्युटीला जायचंय. तर त्यासाठी मी थोडक्यात ते करतो आणि बोचोटे सरांना मी गृहप्रवेशानिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो. भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर विश्वस्त अध्यक्ष मुरली सर, इतर सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असणारे उपासक आणि उपासक यांना सर्वांना मी समजून देऊ शकतो. खरोखर सामनेर हे 10 दिवसाचं जे असतं ते खरोखर त्यांनी आता अनुभवलेलं आहे की खूप आनंदाचा दिवस असतो. सामनेर होणं सुद्धा त्यांनी आता जे 10 दिवस आता आपल्या या सामनेर पुढे येऊन व्यक्त केले त्यांनी आणि खरोखर त्यांनी आता ते चिवर आपल्याला काढावं लागेल. त्याचं दुःखही त्यांनी ते व्यक्त केले. म्हणजे या सामनेरमध्ये 10 दिवसाचा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि कसा आहे हे त्यांनी खरोखर अनुभवलेलं आहे आणि हे सर्वांनीच अनुभवलेलं असेल. आणि त्यांच्या ह्या अभ्यासाने प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या ज्या विभागातून आलेले असतील त्यांनी आपल्या विभागामध्ये खरोखर आता यांनी सांगितलं की 12 जरी असेल तर 1200 होतील. तर प्रत्येकाने म्हणजे थोडं जे काही आपल्याला जे मिळालेले दान आहे ते दान तुम्ही सगळ्यांना करा. एवढंच म्हणजे तरच तो आपला खरोखर धम्म कसा पुढे जाईल त्यातून आपल्याला समजतं. आणि आज त्यांना खरं पुढील आयुष्यामध्ये त्यांनी जे सामनेर शिबिराचे 10 दिवस इथं संपूर्ण घरदार सोडून आपले इथे 10 दिवस आले, त्यांनी जो अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून आता जे काही ज्ञान व्यक्त त्यांना झालेला असेल किंवा त्यांनी व्यक्त करावं आता आपलं जे प्रत्येक ठिकाणी आपण आणि आपलं सामनेर म्हणजे जे काही पवित्र आपण झालेलो आहोत ते दाखवून द्यावं अशासाठी त्यांच्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देते. तसेच आमच्या आपले हवेली तालुक्याचे बोचोटे सर अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षतेच आहेत, त्यांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे कारण त्यांनी जे आता त्यांचं ते सांगितलं की अशिक्षित असूनही त्यांनी धम्म कार्य कसं पुढे आणलेलं आहे. आणि शेलारने पण सांगितलं की ह्या लोणी गावामध्ये एक सूर्य म्हणजे सूर्याची त्यांना उपमा दिली. खरोखर असं असतंच. म्हणजे ज्या गावामध्ये ज्या हवेली तालुके अशा आहेत की तिथं धम्माचं कार्य नाही, असे बरेच गाव आहेत. आता मलाही माझ्या पाहण्यात आहे आणि तिथं जे असा एखादा सूर्य जर मिळाला आणि असे आपले श्रावण्यात जर झाली तर प्रत्येक ठिकाणी ते जातील त्यावेळेस त्यांनी ते सूर्याचा आपला प्रकाश द्यावा हीच मी व्यक्त करते.
आणि मी खरोखर यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी इथे थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला आत्ताच रोहिणीताईंनी अतिशय योग्य शब्दात या ठिकाणी बोचोटे सरांना या गृहप्रवेशाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि श्रामणेर शिबिर त्यांनी या ठिकाणी जे भरवलेलं आहे त्याचा किती महत्त्वाचं हे कार्य आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रशंसा केलेली आहे. या ठिकाणी अजूनही बोचोटे सरांचं हे कार्य पाहण्यासाठी आणि सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी DYSP कदम साहेब उपस्थित झालेले आहेत. मी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मंगल करावं. DYSP कदम साहेब. कदम सर कदम सर कदम सर कदम सर DYSP कदम. आज या परिसरामध्ये एक धम्ममय वातावरण निर्माण झालेलं आहे. बोचोटे साहेबांचा आणि या संस्थेशी 1 वर्ष सुद्धा कालावधी झालेला नाही. बोचोटे साहेब हे मला अनेक वर्षापासून 40 वर्षापासून ओळखत होते, दुरून ओळखत होते माझ्याशी. म्हणजे तुमच्याशी फार दुरून ओळखतो, पण माझ्याकडे आलेच नाही. उशिरा झालं तर माझ्याकडे आल्यामुळे मला उशीर झाला. ते म्हणाले मला, हो मी तुम्हाला 40 वर्षापासून ओळखत होतो, तिथं असताना ओळखत होतो तुम्हाला, मात्र संस्थेमध्ये सुद्धा ओळखत होतो. ठीक आहे, पण आनंदाची गोष्ट आहे हे धार्मिक काम, एक अत्यंत पवित्र काम बोचोटे साहेबांच्या हातून घडत होतं. एक दत्तवाडीचे एक अत्यंत पवित्र असे धार्मिक कार्यकर्ते साळवे सर ना, साळवे साहेब होते, वसंतराव साळवे यांच्यासोबतही काम केलं. त्यांनी त्रैलोक्यासोबतही काम केलं, स्वतः सांगितलं. मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सोबतही काम केलं. आनंदाची गोष्ट आहे, जिथं जिथं काम केलं त्या कामाचं मी त्याला पुण्यकर्माचं प्रतिपादन देतो. आनंद हे केलं पाहिजे, कुठेही राहा काम करा. पण या संस्थेकडे या असं काही आयुष्यात कोणत्याही कार्यकर्ता मी म्हटलं नाही. मी 45 वर्षे काम करतो पुणे शहरामध्ये, पण मात्र तुम्ही या संस्थेकडे कामाला या, काम करा. संघामध्ये फाटाफूट करण्याचे हे पाप मी केव्हाच केले नाही आयुष्यामध्ये. काय चमत्कार झाला काय कळत नाही. ठीक आहे, चमत्कार झाला आणि या पद्धतीने या संस्थेचा विस्तार करण्याकरता त्यांनी बोर्ड दाखवला, अंगुली निर्देश केले, लक्षात आलं असेल. पण जोगदंड साहेब ती बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे माझ्या मातृ संस्थेत आहेत, नाना गायकवाड, ती माझी संस्था आहे. मी अजूनही सांगतो, रिपोर्ट द्या राजगुराला बाबासाहेबांची. हो, आणि त्या मातृ संस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता इकडे जा म्हणणारे धैर्य किती त्यांचं मोठं आहे. त्याला ताकद पाहिजे, ऊर्जा पाहिजे ना, घाबरायचे नाही. तुम्ही सुद्धा आता चॅनल सुरू केलं ना, बिंदास सर्वांकडे जा, बिलकुल घाबरायचं नाही. आणि या दृष्टीनं बोचोटे साहेब त्यांची जी ऊर्जा आणि या दृष्टिकोनातून आणि त्याने एक सम्यक आर्यष्टांगिक मार्गामधला एक सम्यक संकल्प आहे, सम्यक संकल्प, सम्यक स्मृती जी आहे ते कोणाच्या डोक्यातच आमच्या सुद्धा डोक्यात आली नाही. मागच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यावेळेस मात्र गृहपुरुषीच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं असं पुणे शहरामध्ये मला एकही, मी 45 वर्षे काम करतो, मला एकही कार्यकर्ता मिळालेला नाही.
अशा पद्धतीचा एकही कार्यकर्ता मिळाला. पण मात्र पुणे शहरामध्ये नामकरणाच्या निमित्तानं संस्कार, ब्राह्मण शिबिर, गृहप्रवेशाच्या निमित्तानं संस्कार कार्यक्रम बचिरे साहेबांनी केला. या तुमच्या या स्मृतीचं मी सलाम करतो. बचिरे साहेब अजून मला 15 वर्षापूर्वी भेटले असते ना, ते स्वतः माझ्याकडे आले असते तरी फार गतिमान झालं असतं. हो ना, हो ना. आणि या दृष्टिकोनातून बचिरे साहेब आपल्याला महाराष्ट्र फिरायचा आहे. हे तुमची ताकद आहे, तुमचे तारुण्य आहे, बस 63 आहे. माझ्यापेक्षा तुम्ही आता माझं 70 आहे, माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही. मला अजून 10-15 वर्ष धावायचं आहे. यांना परत 20 वर्ष धावायचं आहे. तुम्हाला धावणार आणि मीच धावणार, पळवणार, मीच त्या साहेबांना पळवणार. कारण आम्ही सत्याचं काम करतो. नानाजी, हे पाप आहे का? सांगा, पाप असेल तर त्यापासून काम बंद माझं. हे जर पाप असेल धम्मचळवळीचं आणि या कम्माला जर अकुशल कम्म म्हणणारा समाज असेल, मी त्यांच्याही विचाराला सलाम करतो. त्यांच्यात परिवर्तन घडो, त्याच्यात बदल घडो अशा विचाराच्या माणसांमध्ये. या दृष्टिकोनातून हे धम्म चळवळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, धम्माचा विचार माणसांवर नेण्याचं काम करत आहेत. आणि या दृष्टिकोनातून हे काम करत असताना अनेक स्पिरिट ब्रेकर असतात आणि ते सुद्धा सही सलामत जाण्याची प्रक्रिया आमच्या सर्व मुलांमध्ये आहे. त्याने काम करावं, त्याने काम करावं, त्याने काम करावं. प्रत्येक घरामध्ये माणूस जाऊ शकत नाही. 100 घर असतील तर 10 एक संघटना 10 कुटुंबांमध्ये आहे, दुसरी संघटना 10 कुटुंबांमध्ये आहे. 4 कुटुंब, 4 संस्था 100 घरामध्ये जात असतील धम्म प्रचार करायला, तर वाईट आहे का? जाऊ द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना विशाल काम करू द्या, कोणाला अडवू नका. या पद्धतीची भूमिका माझी आहे साहेब. आणि या दृष्टिकोनातूनच पुणे शहरामध्ये काम करत असताना त्या मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी तिथं काम केलं, त्यांच्या विचारांना सलाम करतो. मी सहजासहजी हे रुजवलं नाही हे झाड. त्याच्या पाठीमागे डोळ्यात अश्रू काढले, तेव्हा हा वृक्ष तयार झाला. मात्र या वृक्षाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असतील तेवढं पाप कोणी करू नये. या पद्धतीची माझी स्पष्ट भूमिका आहे. धार्मिक कार्यकर्ता म्हणून कोणा वाईट बोलत नाही, फक्त पापच हा शब्द वापरलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्हाला अनेक काम करायचे आहे. त्या पुणे शहरामध्ये हा श्रामण संघ झालेला आहे. मागच्या वर्षीचा श्रामण संघ झाला, त्यामध्ये सुद्धा काही कार्यकर्ते तयार झाले, इथं आले, त्याने दान दिलेलं आहे, भेटी दिलेली आहे, त्याच्यात परिवर्तन झालं म्हणून इथं आले. हा सुद्धा संघ जाणार आहे. हा संघ सुद्धा कालांतराने त्यांच्या अंगावरून चिवर आदरणीय भंतेजी बाहेर काढणाऱ्या चिवर परत ते ग्रस्ताश्रमात येणार आहे. मात्र ग्रस्ताश्रम असताना 10 दिवस माझ्या अंगावर चिवर होतं आणि त्या चिवरांच्या माध्यमातून आपल्या विशेष सांगितलं सांगण्याप्रमाणे चिवर जरी गेलं तरी तुमच्या त्या त्या कणांमध्ये प्रत्येक तुमच्या शरीरामध्ये तथागतांचा विचार तुमच्या त्या ठिकाणी भिनलेला आहे. आणि म्हणून तुमच्या हातून हे धम्माचं काम घडत राहणार आहे, सतत धम्माचं काम घडत राहणार आहे. या पद्धतीची अपेक्षा करतो, दडपण नाही. कारण दडपण हा धम्माचा परिभाग होत नाही. एक काम करा असं, हे काम करा नाही, कशाला दडपण करायचे? तुम्हाला पटलं असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत पवित्र अशा पद्धतीचा कार्यक्रम बचिरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. हे पवित्र काम मी बचिरे साहेबांचे विश्वस्त अध्यक्ष केव्हा विसरणार नाही. आणि अशा पद्धतीचं अनेक तालुक्यामध्ये एक कार्यकर्ता जर आम्हाला मिळाला. देणगे साहेब आहेत का? देणगे साहेब, तुम्ही शब्द दिलेला आता
आता तिकडे यायचं आहे तुमच्या बेलसेला बेलसरला यायचं आहे. शाखा पाहिजे तिथं आम्हाला. बस आता आम्हाला शाखाच पाहिजे. अगोदर शाखा नंतर कार्यकर्ते बनवूया आपण. या पद्धतीची भूमिका हवेली झालेली आहे, दौंड झालेला आहे, शिरूर झालेला आहे, आता पुरंदर राहिलेला आहे. मुळशीचा आपण नंतर टप्पा करूया. माझ्यापर्यंत फोन आले तर मुळशीमध्ये काय येऊ नका, मुळशीमध्ये काय येऊ नका. फोन आले ना विश्वस्तांची, मातृसंस्थेच्या विश्वस्तांची फोन आले, तुम्ही मुळशीत येऊ नका साहेब. आम्हाला कळत तुम्ही सर्व कळणार आहात. नाही साहेब का बरं लोक मागणी करतील, काय येऊ नये आम्ही मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न, हा मुळशी पॅटर्न आहे आमच्या हातात. नानांना माहित आहे, नानांना पक्का माहित आहे म्हणून पॅटर्न शब्द वापरला आहे. तो पॅटर्न आम्हाला सुरू करायचा आहे आता आणि नानांच्याच पद्धतीने करू आम्ही. तुमचे आशीर्वाद असू द्या आम्हाला. आणि अशा पद्धतीनं एक काम करत असताना दुसरा एक भाग या ठिकाणी धम्मदीक्षिता समारंभ बचोटी साहेबांनी आयोजित केलेला आहे. तो दीक्षा समारंभ आम्ही सर्व श्रामणी संघाला आज सर्टिफिकेट मिळणार आहे. तुम्ही बचोटी साहेबांची सही घ्या, पण मात्र त्या फोटो शिक्का मारल्याशिवाय तो प्रमाणबद्ध होणार नाही कलेक्टर समोर. तुम्हाला आत्ताच आम्ही देणार आहोत. ती भूमिका स्वीकारलेली आहे. ज्याने ज्याने धम्मदीक्षेचे प्रमाणपत्र हवे असतील मुलांच्या दाखल्या करता, कास्ट व्हॅलिडिटी करता, कॉलेज करता, मात्र ते भारतीय बोधना सभा पुणेचं हे प्रमाणपत्र तहसीलदाराकडे आवश्यक आहे. बौद्धांची संख्या वाढवायची आहे की महाराजची संख्या वाढवायची आहे? मग मला बौद्धांची संख्या वाढवायची असेल धम्मदीक्षे गावामध्ये समारंभ आयोजित करा. त्याला भारतीय बोधना सभा फुकट प्रमाणपत्र पुरवणार आहे. फक्त प्रमाणपत्र धम्मदीक्षेचे फुकट देणार आहे. संस्था खर्च करेल, कारण ते आवश्यक बाब आहे समाजाकरता. आणि या दृष्टिकोनातून माझं स्वतःच शाळेच्या दाखल्यावर महार, कारण त्यावेळी 52चा जन्म, जातीच्या दाखल्यावर महार. आता बौद्ध सर्टिफिकेट कसं घ्यायचं? मग माझ्या नातीचा दाखला करायला मी नागपूरला गेलो कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलदार. त्यावेळेस मी धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र जोडलं, माझ्या नातीच्या सुद्धा प्रमाणपत्र जोडलं. पण मात्र त्या क्लार्कने काय डावपेच केला, धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र असताना सुद्धा महार सर्टिफिकेट दिलं. महार त्याला ओशी असते त्याच्यात महार दिलं. आणि मी आतमध्ये गेलो, तहसीलदार मला विचारलं तुम्हाला बौद्ध पाहिजे की महार? साहेब धम्मदीक्षेत दिलं ना तुम्हाला, तुम्ही सादर. मग त्या क्लार्कला बोलावून घेतलं तहसीलदाराने. तहसीलदाराने बोलून घेतलं, हे धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलेलं आहे, दिसलं नाही का? तहसीलदाराने वाटलं म्हणजे आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र चालू शकतं. तो मला अनुभव स्वतः आलेला आहे. माझ्या धम्मदीक्षेचं जातीच्या दाखला बौद्ध आहे, कन्व्हर्टेटिव्ह बुद्धिझम माझा आलेला आहे. या पद्धतीने सर्वांनी घराघरामध्ये जा. बौद्धांची संख्या वाढण्याकरता स्वतःचे तुम्ही दाखले काढा. माझे सुद्धा आता 65व्या वर्षामध्ये मी स्वतःचा दाखला काढलेला बौद्ध कन्व्हर्टेटिव्ह बुद्धिझम. आपण सर्वांनी काढा, लहान मुलांनी काढा, स्त्रियांनी काढा, की सरकारी दरबारी बौद्धांची संख्या वाढली पाहिजे. ही भूमिका तुम्ही करायला पाहिजे. भारत बौद्धमय बाबासाहेब म्हणाले ना, आता तुम्ही पुढे करायला नको का? करा. हे समारंभ तुम्ही आयोजित करा. आम्ही साधारणतः पुणे शहरामध्ये 20,000 प्रमाणात वाढलेले आहे. 20,000 10 वर्षामध्ये 2011 ते आतापर्यंत. ज्याला गरज पडते मुंबईवरून लोक येतात, औरंगाबाद लोक आता कास्ट व्हॅलिडिटी करता, प्रमोटेड बढती करतात. ते पाहिजे, बढती करता पाहिजे. त्याच्या बौद्ध असेल ना, कशाने बौद्ध सर्टिफिकेट आणा, मग धाव घरी पळत येतात. अशा माणसाने परत पाठवलेलं नाही. एवढ्या लांबून आलेला माणूस दिला आम्ही. बिहारामध्ये धम्मदीक्षा घेतली असेल, धम्म प्रमाण देता येत नाही, पण मात्र कशाला धवात बिहार दाखवायचे त्यांना देऊन टाकायचं, एखादी मागीदारी टाकायची. एवढं सुद्धा आम्ही चांगल्यासाठी फोटो बोलतोय, चांगल्यासाठी बोलतो. तेवढ्या माणूस परत राहायचा धम्मदीक्षा. पुढे थांबणार तर माणूस बिहारामध्ये भंतेजीला आणायचं, आम्ही जायचं, त्यांना 22% द्यायच्या. हे तुमचं सोपं काम झालेलं आहे. भंतेजीने दिलंय तुम्हाला सर्वांना धम्मदीक्षीय प्रमाणपत्र बोलटेजी साहेबांकडून घ्यायचे आहेत, फॉर्म भरून घ्यायचे आहेत. त्याच्याकडे आहेत, आता सर्व त्यांना अधिकार दिलेले आहेत. ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत, शिक्षक त्यांच्याकडे आहे. सर्व प्रक्रिया ते करून घेणार आहे. फोटो आणायचे आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट घ्यायचे सर्वांनी, आणि अशा पद्धतीने फ्रेम करायचं. यामध्ये 2 पद्धतीचे कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आज या परिसरात झालेले आहेत. अत्यंत चांगली बाब आहे. या दृष्टिकोनातून मी आपल्या संघाचं पुढील जीवन
आणि आमचे जे सारे पुत्र जे आहेत मी त्यांची एक प्रशंसा करतो. आता ताडेवाला रोडला मी 28 वर्षे काम केले. मी दुसरीकडे राहायला गेलो. आमचे जयसिंगराव कांबळे तिथे राहत होते. 2018ला ते दुसरीकडे राहायला गेले. आमचे मला दुःख वाटतं, आमचे कालकथित जयसिंगरावचे कांबळे आमचे खांदेगाड्याचे होते. माझा उजवा हात गेला. तरी मात्र उजवे हात मला परत मिळालेले आहेत. पटूच्या साहेबांच्या, पी साहेबांच्या, गांधी सर्वांच्या, धान्य सरांच्या माध्यमातून आमचे सर्व दादा आहेत, पंशू साहेब आहेत, हे माझे सर्व उजवे हातच आहे. अण्णा सुद्धा आहे 70-75 वर्षाचे. 10 वर्ष माझ्या गाडी फिरत होते. चला अण्णा बसले पाठीमागे. नाही नाही म्हणाले ते या वयात सुद्धा. पण त्यांचे सुद्धा धम्मासन अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसऱ्या वृद्ध असतील, तरुण असतील, तरुणांच्या माध्यमातून जो आमचा पोकळी भरून काढली होती जयसिंगरावांची, ती पोकळी भरून काढण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांना करायचं आहे. तेव्हा हा रथ वेगाने जाणार आहे. या दृष्टिकोनातून ताडेवाला रोडला आमचे थोडा थकलेले आहे, जमत नाही आता. मग मात्र मला चिंता पडली आता बौद्धाचार्य कसं काय करायचं. मी काय सुखदुःखा प्रत्येक कार्यक्रम जात नाही. मी केले त्यावेळी एक कधी 4-4 कार्यक्रम केले, 4-4, 5-5 अंतिमविधी केल्या. कारण शाळा माझी तिथंच होती सजनाबाई ताडेवाला रोडला. हा कार्यकर्ता फोन करायचा, तो कार्यकर्ता फोन करायचा लवंतीला, आणि का नंतर काम नंतर करायचं 8-9 वाजता भरपाई. तिथं सुद्धा मी पाप नाही केलं. 2-3 तास धम्मचर्या का दिली असतील तर आलेलं काम रात्री 9 वाजेपर्यंत करत होतं संस्थेचं, शाळेचं. कारण उद्या प्रश्न विचारला ते काम का आलेलं आहे. नाही तर मला जाऊ दिलं असतं मुख्याध्यापकाने लवंतीला, बरं केलं असतं. पण हे काम सुद्धा अत्यंत पवित्रपणे काम केलेलं आहे. आणि त्यात मला चिंता पडली होती. आता बौद्धाचार्य म्हणजे गौतमजी आहेत, पण मात्र मला 4-6 महिन्यापूर्वीच सारे पुत्र पर्यानाची निलेजी मला संदर्भ कळाला की ते आता बौद्धाचार्य करत होणार आहेत. मला अत्यंत आनंद झाला. आम्ही कमिटी बसली आणि कमिटीमध्ये निर्णय घेतला की आता निलेशला बौद्धाचार्य करायचा का नाही. आम्ही ठराव घेतला. उत्कृष्ट आहे, चांगला आहे. अरे यांच्या हातात चळवळ आली, हे 10-50 वर्ष चळवळ चालणार आहे. आम्ही 10 वर्ष जाणार आहोत, आता त्यांच्या जाणार आहे चळवळी सर्व. आणि या दृष्टिकोनातून निर्णय घेतला की भारतीय बौद्ध सर्व म्हातारेच आहे. अशी जी ब्लेम आहे आपल्यावर, त्या मातृसंस्थेने आपल्यावर आहे की म्हातारे सर्व धार्मिकमध्ये. आणि तरुण लोक म्हणते का म्हातारे जायचं आपल्याला. आता मात्र आपल्या संस्थेमध्ये सोडवण्यासाठी तरुण कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते आपल्याला मिळाले, तरुण मिळाले. आणि तरुणांसोबत तरुण गप्पा मारायला मग तरुण सुद्धा आपल्याला तयार झालेले आहेत. या दृष्टिकोनातून त्यांना बौद्धाचार्य केलं. लगेच उत्साहाने त्यांच्या बदल झाला. नवीन मोठा कार्यक्रम घेतला ताडेवाला रोडला. सर्वांना अभिप्रेत आहे, तुम्ही सर्व बघितलेलं आहे. आणि नंतर परत कोचे साहेबांना मिळाले की ते शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. मला चमत्कारच वाटला की निलेशजी गायकवाड या श्रावण शिबिरामध्ये 10 दिवस बसणार का. रिक्षा स्वतःचा धंदा सोडून, रिक्षावर पोट भरणार आहे. स्वतःचा धंदा सोडून मी त्या ताईंचं, गायकवाड ताईंच्या विचारांचं मी संमती दिली. धन्य ती यशोदा, तुम्ही यशोदेच्या रूपात आई आहे ना. आणि आई पुढे त्यांच्या विचारांना सुद्धा संमती दिल्याबद्दल मी सलाम करतो तुमच्या विचाराला. तेव्हाच तुम्ही घेतलेला आहे ना, घेतला नसता. अशा पद्धतीनं हे काम करत असताना तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे. स्पर्धा नाही, जिथं मागणी येईल त्या ठिकाणी काम करायचं आपल्याला. भूमिका स्वीकारल्या ट्रस्टीच्या मंडळीने. जो या संस्थेमध्ये येईल त्याचा मी स्वागत करूया. आणि जे आमच्या संस्थेच्या बाजूने विरोधात काही बोलतील त्यांचे मी स्वागत करूया. त्या मताचा मी माणूस आहे. मी स्वतःचा बिल घेणारा माणूस आहे. जिथे आमच्या संघर्षात उठलेले होते, पत्र देणार होते विरोधात, त्यांच्याशी मी स्वतःहून बिल घेणारा माणूस आहे. म्हणजे अहंकार नाही, गर्व नाही. आणि म्हणूनच हा सुगंधाचा वास बचुटे साहेबांच्या पर्यंत गेला असेल आणि ते माझ्या घरी आले, त्यांची विनंती मान्य केली. धन्यवाद बचुटे साहेब. हा रत्न मला मिळाला. सूर्याचा प्रकाश म्हणतो मी. उपाधीनं सूर्यजीने म्हटला, सूर्य हा फार लांब आहे. डॉक्टर बाबासाहेब सूर्य आहे, पण त्याच्या सूर्याचे किरण म्हणून हे काम करत आहेत. मी त्यांच्याही कामाला सलाम करतो. आणि मी या ठिकाणी एक विश्वास अध्यक्ष म्हणून तुमच्या जो मांडणी केली विचारांची आपण ऐकलेलं आहे. आपण त्या पद्धतीने काम करूया, सर्वांनी एकजुटीने काम करूया, अशा पद्धतीची अपेक्षा करतो. सर्वांना सप्रेम जय हिंद.
एखादी व्यक्ती निधन झाली, त्या व्यक्तीच्या जी पत्नी विधवा समजा झाली तर आया बाया सगळ्या जमलेल्या आपल्याच बाया, अगं तिला कुंकू लाव, आता शेवटची कुंकू, आता परत कुंकू नाही लावला तर लावा पाठ भला गो पाटापाट होतं कुंकू लावतो. कुंकवाचा आणि नवऱ्याचा काय संबंध आहे? ठाम बोलणारा माणूस काय झाला पाहिजे. तुम्ही बाया या ठिकाणी उपस्थित आहात ते तुम्ही ठाम सिद्ध करा. ते कुंकू बिंकू नाही, कुंकू हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय हे सौंदर्याचं प्रतीक आहे. कुंकवाचा नवऱ्याचा काय संबंध आहे? माझी बहिणीचा नवरा वाढला, मी गेलो मैत्रीला तुझा असाच आवाज आला कुंकू लावा तर काय थांबता म्हटलं एक मिनिट, ताट घेतलं काय ठेवलं आणि ताट पाहिजे नाथायला माणूस मी आहे आणि म्हटलं या कुंकवाचा आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा काही संबंध नाही. माझी बहीण आता सो कुंकू लावते आणि इथून पुढे कुंकू लावणार, कारण का कुंकवांचं काय होईल सगळ्या धावायला म्हणजे अनुभव सांगतो तसं म्हणते सर मी अनुभव बरं का मला जे अनुभव आले तुम्हाला माहिती का, तुम्ही त्या ठिकाणी प्रहार केलंच पाहिजे. तळेगावला या ठिकाणी गेलो, तळेगावला माझ्या भावांचे मिस्टर वाढले होते तर त्या भावाच्या मुलाला 5 सुना, 5च्या 5 सुना पावसाळ्याचे दिवस होते आणि नदी काठी नदी तुडून भरली होती, त्या 5 सुना नदीमध्ये उभ्या आणि सरळ बसलेले आहेत. म्हटलं हे काय बांधलं बाई, त्यांनी विचारलं नाही, म्हटलं ते कवटी फुटस्तवर त्या बाया तिथे उभं राहायला पाहिजे. कवटी फुटल्या की बाय म्हणजे कसं आहे आत्मावर जातो. कवटी फुटल्या तर कवटी फुटला आत्मावर जातो. तुम्ही कुठे पाहिलंय का? या घरी पाहिलं नाही. मी म्हटलं तर ताट उठलो आणि त्या ठिकाणी म्हटलं माझे मामा जे आहेत मामाजी मिस्टर हे बुद्ध आहे म्हणजे बौद्ध धर्माचे पाईक आहेत, बौद्ध धर्माला स्वीकारलं नाही. पण ही जी प्रथा आहे ती प्रथा बंद झाली पाहिजे. सुना का त्याच्या मुलांना ठेवा ना पाणी उभा, त्याच्या पिलिकीला पाणी उभं ठेवा. जर पाणी जर पुरण लोंढा आला तर वाहून जर गेले तो ह्याचे काय जाईल, सुना वाहून जातील, ह्यांच्या पोराला दुसऱ्या बायका भेटतील, पण त्यांच्या मुली गेल्या त्यांचं काय. म्हटलं अजिबात नाही, मी कोण देणार नाही, आगडी लावू देणार नाही, पहिले बाहेर काढा. दुसरी गोष्ट माझा मामा हा बौद्ध धर्माचा आचरण नव्हता. खबरदार या ठिकाणी जर नाव्याने जर मुंडन केलं आणि त्या पोरांनी मुंडन केलं तर माझ्या माळचा आणि माझा आजपासून संबंध तुटला. तर नाव्याने ताबडतोब असेल गुलं आणि पळ काढलं. त्या दिवसापासून मला 8 वर्ष झाले, त्या दिवसापासून ती प्रथा त्या गावात संपूर्ण बंद झाली. आपलीच नाही तर मराठा समाजामध्ये त्या प्रथा बंद झाली. कारण का ही डेअरिंग केली पाहिजे. माणूस मेला तर बायाने काय करत तोंडाला तोडायचं, मणी तोंडाला घालायचं. कशाला मणी जर त्याचा काय संबंध आहे, बांगड्या फोडायचे काय संबंध आहे, हे बंद करा. दुसरी गोष्ट लग्न हे झालं, उलटवून झाले की ताबडतोब ते काय करतात ते लोक येतात आणतात आणि टावेल टोपी आणि देतात. काय सत्कार करता तुम्ही? तुझ्या मिली हे सत्कार तुझा टावेल टोपी, तुझा बाप मिळाला हे सत्कार टावेल टोपी, हे पण बंद करा. नाही तर हे प्रथा जे आहेत हे आपल्याला बंद करायचे आहेत. चालेल सगळं बंद करा आणि तुम्ही कामाला लागा. आपल्या पाठीशी मोठदरे आहेत आणि दंड उचलायला जोदंड. तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी असं काम करा आणि मी ह्या तुमच्या या कार्याला आणि वस्तीत पात्र बंदेजी आदरणीय बंदेजी आपले जे भिक्षुगण आहेत त्या भिक्षुकांच्या पाठीशी राहा. भिक्षुकांची खास म्हणजे आता फार म्हणजे हे चाललेलं आहे, परंतु आपण पाठीच्या बंदेजी आपण हमेशा तुमच्या पाठीशी आहोत. कधी असं हे नाही ज्या दिवस बंदीचा रिझल्ट तर आम्ही त्याच्या पाठीशी आहे करून. परंतु काय जर बोगस बंदीचे शिरले तर त्यालाही वाटत तुम्ही हे केलं पाहिजे. धर्माचा अपमान आहे आपला, धर्माचा अपमान आहे आपला. तर या ठिकाणी मी या महामानवांना प्रथम आपले धर्मगुरू आदरणीय नागपूर
त्याचबरोबर या ठिकाणी श्रावण भिक्षू संघ यांनाही मला देवाबांच्या वंदन. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा यांचे विश्वस्त अध्यक्ष वर्गणी सर यांनाही देवाबांच्या वंदन. आता मी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा देवाबांच्या वंदन. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले बौद्ध उपासक उपासिका यांनाही मला जय भीम. या ठिकाणी आता मी जास्त बोलत नाही कारण का मला माहिती आहे सकाळी मी या भिक्षू संघाला 2-2 समोसे 3-3 समोसे 2-2 समोसे खाल्लेले आहेत त्यांनी आणि जेवण आलेलं आहे. आता मी जास्त काय बोलणार नाही परंतु मला हे सांगावं असं वाटतं की या ठिकाणी मी आल्यानंतर मला जिकडं जाईल मी तिकडं बोलाय निर्माण म्हणजे धम्माच्या कार्याशिवाय मला जमत नाही. मी पुण्याला राहतो पूर्वतीला तिकडे धम्म कार्य चालू होतं. त्यानंतर मी गंगानगरला आलो हडपसरला तिथे बुद्धविहाराची निर्मिती केली. त्याच्यानंतर वडकीला गेलो. वडकीच्या ठिकाणी बी एक आमचं श्रावणेर संघ झालं. त्याच्यानंतर पुन्हा बेगराईला 2 श्रावणेर संघ घेतले. त्याच्यानंतर पुन्हा एक हिंदू मिलमध्ये महिनाभर आपण राहिलो होतो आम्ही. तर त्या हिंदू मिलमध्ये सुद्धा मला 2-4 दिवस गेले की असं काहीतरी वाटलं की आपण कुठेतरी बंदिस्त आहे. काय धम्माचं कार्याचं काही नाही नुसतं बसायचं घोषणा द्यायच्या आहेत आणि लोकांना आलेलं काही बोलायचं आहे. मी बंदिस्त झाल्यासारखं वाटलं. मला वाटलं नाही इथं सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि मग हिंदू मिलमध्ये सुद्धा आम्ही 14 लोकांचं शिबिर घेतलं. श्रावणेर शिबिर घेतलं हिंदू मिलमध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग मी हडपसरला आलो. हडपसरमध्ये इथं आलो. इथं आल्यानंतर मग मला वाटलं आता इथं काहीतरी केलं पाहिजे. इथं समाज गोळा केला बघितलं वंदन वगैरे घेतले पण आसपासच्या लोकांनी काही एवढं प्रतिसाद दिला नाही. आणि मग ठरवलं या वस्त्यावस्तीमध्ये फिरलं पाहिजे. आणि मग वस्त्यावस्तीमध्ये फिरत दत्तासारखे मला अतिशय मुलं चांगली भेटली. संदीप सेलार आहेत, गोविंद तात्या आहेत. अशा प्रकारची मला माणसं भेटली. आणि त्या ठिकाणी वस्त्यामध्ये प्रवचन आणि वंदना ज्या वेळेस कोविडचा प्रकार चालू होता माणसाला फिरू देत नव्हते. प्रत्येक माणूस घाबरून गेला होता. अशा ठिकाणी सुद्धा मी अशा वेळी सुद्धा या परिसरामध्ये 36 प्रवचनं घेतली आणि त्या प्रवचनाच्या माध्यमातून मला जनसंख्या दिसायला लागली. या ठिकाणी पूर्वी बी कामं करणारी लोक होते धार्मिक परंतु त्यांना जेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी विचारलं की या ठिकाणी कामं का होत नाहीत म्हणजे इकडची लोक येतच नाहीत कार्यच करत नाहीत किंवा कुठल्या कार्यक्रमाला येत नाही सहभागी होत नाही तर कसं काय काम व्हायचं आणि काम त्यांचं थांबलेलं पाहिजे. आणि याचा अर्थ असा की त्यांनी कधी असं फिरलं नाही. मी या ठिकाणी फिरून प्रवचनं घेतली वंदना घेतली आणि माझ्या लक्षात आलं की नाही या लोकांना याची गरज आहे. वस्तीत गेल्यावर कळालं की या लोकांना इथं गरज आहे यांना पाहिजे आहे. आणि मग वस्तीमध्ये फिरून माझ्या लक्षात आलं आणि तेव्हा मग यांना सांगितलं मी की आपण या ठिकाणी एक श्रावणेर संघ श्रावणेरचं शिबिर घेऊया. आणि मग बरं त्या टायमाला लोणीमधले 7-8 इकडचे असे 20-22 लोक आपल्याला सापडले. आणि मग ते श्रावणेर शिबिर घ्यायचं कुठं हा प्रश्न पडला होता. तर लोणीमध्ये जे बुद्धविहार आहे त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं परंतु तिथं संडासची व्यवस्था नव्हती, लघवीची व्यवस्था नव्हती, कसल्या प्रकारचं काही म्हणजे राहण्याची खोली वगैरे वेगळी नव्हती. आणि मग ठरवलं की श्रावणेर शिबिरचं घ्यायचं आहे. मग काय करायचं. आणि मग मी ठरवलं की नाही आपल्या घरी घेऊया. मग वरच्या मजल्यावर घ्यायचं ठरलं. आणि मग हे जेव्हा ठरलं त्यावेळेस मग मी म्हणलं की आता श्रावणेर सारी व्यवस्था तर केली आहे आणि मी आजपर्यंत जे काम केलं जोपर्यंत मी आजपर्यंत काम करत आलोय मी ज्या ठिकाणी माझा सवाल टाकला त्या ठिकाणी कधीही दानशूरांना माझा सवाल ओलांडलेला नाही आहे. मी जिथं दान मागल जेवढं मागल तेवढं ते दान लगेच मला मिळतं. कारण का मी म्हणजे त्या कार्यकर्त्यासारखं नाही आहे. जेवढं लागेल मोजकं तेवढंच सांगायचं तेवढंच घ्यायचं आहे. अशा प्रकारचं माझं पहिल्यापासून एकदम प्रामाणिकपणाने मी काम करणारा धार्मिक कामं करणारा. तर मी ते बुद्धविहार ज्यावेळेस निर्माण करायची होती टेकडीवरचं त्यावेळेस त्या लोकांना 4-5 जण जमा झालो आम्ही. आणि म्हणलं या ठिकाणी बुद्धविहार बांधावे कारण का माझ्या फ्लॅटमधून डोंगर दिसत होता आणि त्या डोंगरावर एखादा दगड आणि दगडावर बुद्ध बसलेत आणि भिक्षू संघ शेजारी आहे आणि दगडावर बुद्ध बसलेत आणि तिथं लेक्चर द्यायलेलं आहे. आणि मला ते सारखं दिसायचं. आणि मग 2-3 म्हणलं इथं बुद्धविहार झालं पाहिजे. मग तिथं आम्ही गेलो वर म्हणलं इथं बुद्धविहार झालं पाहिजे. आणि मग त्यांना आमची बोलणं झालं म्हणजे वा इथं बुद्धविहार करायचं ठीक आपण पैसे कोणी देत नाही वर्गणी देत नाही मुलं कसं काय देत नाही. आता ह्या लोकांनी जयंतीच्या माध्यमातून बुद्ध जयंतीच्या माध्यमातून कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून वस्तीमध्ये फिरून त्या लोकांना परेशान करून सोडलं होतं. वर्गाने गोळा करू एवढी वर्गणी गोळा करायची आणि एवढाच कार्यक्रम करायचा. त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास होणार होता. मी म्हटलं नाही इथं बुद्धविहार व्हायला पाहिजे. आणि म्हणजे वर्गणी कोणी देत नाही
म्हणलं होती वर्गणी गोळा. आणि मग मला आता बोर्ड रवायचा, रात्रीचा बोर्ड रवला विहाराचा गायरान रान. आणि मग तिथं रात्रीचा बोर्ड, मग म्हणले बोर्ड पैसे, म्हणलं मी पैसे देतो. त्या टायमाला माझ्या मुलाकडे धर्मपाल खेळ 3000 रुपये दिले, म्हणले जा त्या प्रधानला घे आणि प्रधानला संघ घेऊन आपण बोर्ड तयार करून घेऊ. दिवसामध्ये बोर्ड तयार केला, रात्रीच्या 7-8 वाजता तो बोर्ड रवला आणि दुसऱ्या दिवशी लगेच म्हणलं ठीक आहे काम चालू करायचं. म्हणजे वर्गणी म्हणलं आपण सर्वजण काढू 2,000 म्हणजे पुन्हा काय व्हायचं आहे. म्हणलं ठीक आहे तुम्ही द्याच करा. मग मी पुन्हा 2,500-3,000 पहिले घालून पुन्हा 3,000 वर्गणी दिली आणि 5-6,000 जमा केले. आणि मग एका मित्राकडे गेलो, म्हणलं मला वीट पाहिजे, त्याने लगेच वीट दिली. दुसऱ्याकडे गेलो, म्हणलं 5-6 पोते सिमेंट, त्या स्लॅब चालला होता. म्हणलं 6-7 पोते सिमेंट बिहार बांधायचे. म्हणलं जाणं सर घेऊन लगेच त्यानं ते सिमेंट दिलं. एक जणाकडे गेलो, म्हणलं वाळू पाहिजे, झेंडे म्हणून होते, त्यांना म्हणलं वाळू पाहिजे, लगेच त्यांनी वाळू दिली. म्हणजे मी जिथं जिथं शब्द टाकला तिथं कधीही तो वाया गेला. ठीक आहे, पाया भरायचा होता. पीटी गायकवाड सरांना मी रात्रीच्या 9 वाजता दवाखान्यातून आणलं आणि मेणबत्तीच्या साह्याने पायाचा दगड पाहिला त्या पीटी गायकवाडच्या डॉक्टर पीटी गायकवाड यांच्या हाताने तो पाया भरला. आणि मग थोडंसं वर आलं आणि मग दरवाजा पाहिजे होता आम्हाला लोखंडी. आणि मग शिंदे साहेबांकडे गेलो, आता आपल्या सण शिबिरामध्ये बसले, त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं की असं असं बिहार बांधलेला आहे आणि त्याला एक दरवाजा पाहिजे. म्हणजे किती रुपये लागतील. म्हणलं 3,500-4,000 रुपये लागतील. दिलं म्हणले जावा. म्हणलं कधी उद्या पाहिजे, उद्याच मिळालं म्हणले जा. आणि लगेच ह्याला बोलवलं दुकानदाराला आणि सांगितलं यांना दरवाजा उद्या मिळाला पाहिजे, 2 पैसे जास्त घे पण उद्या यांना वेळेत दरवाजा मिळाला पाहिजे. लोक आम्हाला 4 वाजता दरवाजा मिळाला, लगेच तो फिट केला. अशा प्रकारे त्या ठिकाणी बुद्ध विहार तयार झालं. आणि मग इथं आल्यानंतर मग हा वलय निर्माण झाला आणि पुन्हा हे कामकाज या ठिकाणी चालू. अशा प्रकारे मी काम करत असताना या ठिकाणी श्रामणेर संघाची नावं घेतली तयार करून मी लिस्ट तयार केलेली आहे. जेवणाला सुद्धा इथं काय करून काय नाही, ज्यांना मी शब्द टाकला ते लोक फटाफट तयार झाले. मी म्हणतो 1.5 दिवसामध्ये श्रामणेर संघाचं जेवण 10 दिवसाचं पूर्ण नाश्त्यासहित, नाश्ता अल्पाहार आणि जेवण अशा प्रकारचं 10 दिवसामध्ये 2-1.5 दिवसामध्ये ते सारं फिट झालं. आणि मग हे सारं फिट झाल्यानंतर मग श्रामणेर संघ तर भरवायचा आहे. आपण कुणाच्या त्या काही याला सर्टिफिकेट लागणार आहे, याला सर्टिफिकेट लागणार आहे, याला चिवडं लागणार आहे, श्रामणेर संघाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. मग काय करायचं. आणि मग मी पहिलं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे गेलो आणि सांगितलं की असं शिबिर भरवायचं आहे, असं शिबिर भरवायचं आहे. म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले ठीक आहे. म्हणलं मग सर्व तयारी आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मधल्या 8 ते 10 जणांना विनंती केली. त्यांचा शब्द सांगू तुम्हाला काय म्हणतो त्यांना, भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांना सांगायचे ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लोकांना काय सांगत होते. त्यांच्या भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये 25-30 वर्ष काम करणारा माणूस राजेंद्र जोगदंड यांनी सुद्धा त्या लोकांना विनंती केली. काय विनंती केली. अरे बाबा त्या बोचोटे साहेबांनी सर्व केलेलं आहे, फक्त तुम्हाला आयत्या पिठावर रिगुट्या वडायच्या आहेत. काय केलं हा त्यांच्या मुखातला शब्द आहे. बोचोटे सरांनी सर्व तयारी केलेली आहे, सारा जेवण तयार केलं, सर्व केलेलं आहे, फक्त तुम्हाला तुमचं नाव द्यायचं, रेगुट्या वाढायचं आयत्या पिठावर, तेवढं तरी काम करा. यांनी सुद्धा 15 दिवस सांगून सुद्धा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लोकांनी याचे ऐकलं नाही. आणि मग मी म्हटलं मी हतबल झालो. मग माझं लक्षात आलं की आता काय करायला. मग त्रिलोक्य बौद्ध महासंघ नाही तर मग बौद्ध जनसेवक संस्था या ठिकाणी जायचं. मग यांनी जर नाही ऐकलं तर मग दत्ताला म्हणलं असं करू, सर्टिफिकेट कोणाला द्यायचे नाही, 10 दिवस आपण असं शिबिर भरू. काय फक्त त्यांना धम्म सांगायचं ना, 10 दिवस सांगून टाकू धम्म. आणि मग हे सांगितलं मी राजेंद्र जोगदंड सरांना म्हणलं की असा प्रकार काय करावं लागलं. ते म्हणजे ठीक आहे चला एका ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो, जिथं प्रकाशाची खाणं, जिथं विद्वान लिमिट आहेत, मला विद्वानाकडे घेऊन जातो मी. आणि मग राजेंद्र जोगदंड आता म्हणले सर काय चमत्कार झाला माहीत नाही, तर तो चमत्कार जो घडवलेला आहे तो चमत्कार जे ते राजेंद्र जोगदंड सर आहेत ते बौद्धाचार्य बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये कामं करणारे असे प्रामाणिक कार्यकर्ते, असे प्रामाणिक धार्मिक धर्मप्रचारक अशा प्रकारचे प्रत्येक संस्थेत जर असतील तर एकामेकाला आपण सहाय्य करून ही भारत बौद्ध करायला वेळ लागणार नाहीये. परंतु अशा संकुचित मनाचे माणसं नसून आहे काय संकुचित त्या संस्थेत काम करत असताना त्यांनी जेवढं मोठं धाडस दाखवलं आणि एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी म्हणले चला मी तुम्हाला दाखवतो. आता संध्याकाळचा फार उशीर झाला होता तरी आम्ही गेलो. आम्ही मला वाटतं 4-4:30ला मोडगरे सरांच्या आणि विशा सरांच्या घरी मला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मी हा सुंदर प्रकल्प सांगितला. हा सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं
कधी करायचं सांगा तुम्हाला. त्या दिवशी 27-28 तारीख होती, म्हणून माझा 2 तारखेला जन्म झाला, त्या दिवशी मला करायचं आहे. म्हणजे 2-3 दिवस टाईम, 2-4 दिवस मध्ये टाईम आहे, कसं काय होणार म्हणलं मला माहिती आहे, तुम्ही तयार करायची. बिशे सरांनी मोडकरी सर म्हणले ठीक, दोघांनी विचार केला म्हणजे ठीक आहे, तुम्ही तेवढी पावर दाखवता ना, आम्ही सुद्धा तेवढी पावर दाखवतो की भारतीय बौद्ध महासभा पुणे यांची कांबळे साहेब होते, जयसिंग कांबळे साहेब होते. काय माणूस जातो. मी म्हणतो की भारतीय बौद्ध महासभा पुणे यांची हवा थोडीशी कमी झाली त्यांच्यामुळं, त्यांची जागा भरून काढणं शक्य नाहीये. वाघासारखा माणूस, धराडीचा माणूस, कुठंही जा पुढं माणूस. आणि मला एवढी त्या माणसाला बघितल्यावर ऊर्जा निर्माण झाली होती. तिथं संस्था शाखा ओपन करायची होती लोणीमध्ये. लोणी दणाणून टाकली होती त्या आवाजानं, लोणी दणाणून टाकली त्या आवाजानं. असा हा पहाडी आवाजाचा माणूस आमच्यातला, म्हणजे भारतीय बौद्ध महासभा पुणे याच्यातला वाघ गेला आपल्यातला, अशा प्रकारचे वाघ गेला. आणि मग या 2-3 जणांनी मला स्वीकार केलं, म्हणलं ठीक आहे तुम्ही तुमच्या तयारीला लागा, मी माझ्या तयारीला आम्ही तयार लागतो. आणि तयारी लागली आणि 2 तारखेला म्हणजे 2 तारखेला मोडकरी सरांनी या भारतीय बौद्ध महासभा पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी 2 तारखेला त्या ठिकाणी शिबिर चालू केलं. आणि शिबिर चालू केल्यानंतर म्हणलं वारे पट्टे, वारे वाघ, असे वाघ पाहिजे, जरी ते वयानं म्हातारे असतील तरी गव्हर्नर लाल होतील गायकवाड साहेब. रात्रीच्या इथं 10 वाजेपर्यंत हे मोडकरी सर 70 वर्षाचं वय, किती असेल 70 वय आहे. नाईक सरांचं वय किती आहे सर? 75. त्याचबरोबर विशेष रात्रीच्या 10 वाजल्याचं पाऊस येतोय आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत त्या श्रावणी संघासंघ धम्माचं काम करतायत. काय म्हणतात. आणि आताचे जवान सुद्धा 8-9 वाजता झोपतात, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागत असतील, पण ते वेगळ्या कामाला जागत असतील. परंतु हे कुशल कर्मासाठी, धम्माच्या प्रचारासाठी, भारत बौद्धमय करण्यासाठी, बाबासाहेबांच्या मनातलं स्वप्न जे होतं भारत बौद्धमय व्हायला पाहिजे गायकवाड साहेब, ही वयाने म्हातारी आणि कामाला जवान, ही जी यंग मॅन आहेत, असे माणसं पाहिजेत, तेव्हा भारतीय बौद्ध महासभा भारत बौद्धमय होणार आहे. नुसत्या बोलण्यानं नाहीये, भावना व्यक्त करणं नाहीये, जाहिराती देण्यानं नाहीये, किंवा नुसते पद स्वीकारून नाहीये. ती संस्था पुढे चालते. मी माझ्या सरांचं सांगतो, आमच्या गुरुचं वसंत कृष्णाचे साळवे जे आहेत आमचे गुरु होते, त्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो. परंतु आम्हाला 20-25 वर्ष काम केलं मी तिथं, पण माहीत नव्हतं की कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, कोण संस्थेचा कोण आहे, माहीत नाही. एखादं असं कार्य झालं तर एखाद्या ठिकाणी ठेवतो. वडकीला श्रावणी संघ ठेवला होता, तर तिथं कोणी कदमनं निर्माण केला होता. कदमनं तो श्रावणी संघ निर्माण केला होता, पण त्याच्याकडे 2-3च लोक होते. तो इथून संस्था अख्खी जाऊन त्या ठिकाणी झाडायचं काम करायचं, आतून टाकायचं काम करायचं, आणि ताटं उचलायचं सुद्धा काम बाहेरून संस्थेचे पदाधिकारी करत होते. त्या ठिकाणी साळवेसर सुद्धा ताटं उचलायचं काम करत होते. अशा प्रकारचं काम जे संस्थापक आहे त्यानं त्याची चळवळ एवढी पाहिजे की स्वतः पडून ते काम केलं पाहिजे. आणि जो स्वतः संस्थापक स्वतः पडून ते काम करतो, त्यावेळेस बाकीच्या लोकांना नक्कीच लाजवेल एवढं होतं आणि ते लोक थांबत नाहीत. संस्थापकानं जे काम जर केलं तर बाकीच्या मुलांच्या अंगामध्ये एक असं विजयासारखा चमत्कार, म्हणजे असं काय म्हणजे त्याला ते ऊर्जा निर्माण होते एखाद्या विजयासारखी, आणि धावून पळतात लोक. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक पदाधिकाऱ्यानं काम केलं पाहिजे. काही संस्थेमध्ये असं आहे, मी अध्यक्ष आहे, मी जिल्हा अध्यक्ष आहे, मी तालुका अध्यक्ष आहे, मी माझ्या हाताखाली असलेल्या लोकांनी केलं पाहिजे, हे माझं पद आहे. असं पदाकडे बघणाऱ्या लोकांनी, पदाकडे बघून काम करणाऱ्या संस्थेचं काम पुढे सरकत नाहीये. त्याला संस्थापक जो आहे त्यानं जेव्हा असं जीव ओतून काम करी, तेव्हा बाकीची सेना सुद्धा त्यांना ऊर्जा देत असते आणि पुढं पडत असते. अशा प्रकारचे या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेमध्ये धडाडीचे म्हातारे पण तरुण धम्मप्रचारक मी त्यांना म्हणेन. कारण का जवानाला लाजबल अशा प्रकारचं ते काम करतायत. आणि मग या ठिकाणी ते श्रावणी दुसरा कार्यक्रम सुद्धा घेताना यांना सांगितलं की दुसरा कार्यक्रम घेतोय मी, आणि दुसरा कार्यक्रम जेव्हा मी घ्यायला लागलो तेव्हा हे म्हणलं ठीक आहे चला घ्या, लगेच. आणि प्रोत्साहन तुम्ही सुरू करा, कधी करायचं सांगा फक्त. आणि अशा प्रकारचे रात्र अर्धी रातपर्यंत थांबून हा कार्यक्रम आखला आणि हा कार्यक्रम पार पाडला. मी एकट्यानं हा कार्यक्रम पार पाडत नाहीये. मी म्हणजे नुसतं नाव असेल, मी फक्त लोकांपर्यंत जातोय. परंतु या ठिकाणी जे दानशूर आहे,
या ठिकाणी जे दान देणारे आहेत, जे ऊर्जा पुरवणारे आहेत, श्रम असेल, श्रमाची ऊर्जा पुरवणारे असतील, आर्थिक ऊर्जा पुरवणारे असतील किंवा तुमचं अन्नदान देणारे असतील, या साऱ्या दानदात्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम 10 दिवस जेव्हा चालतो तेव्हा या ठिकाणी असलेले भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्यातले लोक जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी झटले झुमले रात्रंदिवस तेव्हा हा कार्यक्रम पूर्ण पार पाडलेला आहे. बचुटे कोणी नाही आहे, बचुटे ठीक आहे, बचुटेला धम्म समजलेला आहे, परंतु बचुटे काम करत असताना त्यांना साथ देणं किंवा काम करण्याला साथ दिली पाहिजे, तेव्हा ते काम कुठं पुढे जातं. गायकवाड सर, जर प्रत्येक संस्थेने अशा प्रकारची जर कामं केली तर तुमच्या स्वप्नातलं बाबासाहेबांचं स्वप्न तुमचं स्वप्न आहे, तुमच्या स्वप्नातला भारत तयार व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि तुम्ही जे मगा म्हणलात की मैत झाल्यानंतर बाया कुंकू पुसतात, ही का पुसतात याचा जर आपण विचार केला गायकवाड साहेब तर त्यांचा धम्मप्रचार कमी पडत आहे. त्या अज्ञान लोकांना अज्ञानापर्यंत धम्म पोहोचत नाही, म्हणून त्या बाया तशा वागतात. कारण का तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. आणि तिथवर पोहोचण्यासाठी आपल्याकडे ज्या खालीवरपणा कमी झाला नाही, आपल्याकडे ज्या भावना आहेत ना, एकामेकाच्या निंदनी वगैरे काम करतात, हेवे दावे जे आहेत ते कमी केले पाहिजे. बाबासाहेबांनी हेवे दावे करण्यासाठी संस्था निर्माण केलेली नाही, किंवा बाबासाहेबांनं जे काही सांगितलं, बाबासाहेबांच्या संस्थेचं ध्येय काय आहे ते वाचा. बाबासाहेबांना ध्येय काय, त्यांच्या लेकरा बाळाकडे त्याने लक्ष दिलं नाही. साऱ्या भारताच्या मानवासाठी आपण त्यांची संस्थाचं ध्येय धोरण वाचा आणि त्या ध्येय धोरणाप्रमाणे काम केलं पाहिजे, तरच त्या माणसात मी आमच्या सोसायटीचा अध्यक्ष आहे, आमच्या ह्याचा अध्यक्ष आहे असं म्हणण्यापेक्षा काम किती आपण करतोय याच्यावर भर दिला पाहिजे. सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. ही जी बाबासाहेबांची संस्था आहे, या ठिकाणी जेवढ्याही धार्मिक कामं करणाऱ्या संस्था आहेत त्या सर्व संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला मातृसंस्था म्हणतात. काय म्हणतात? मातृसंस्था. त्या संस्थेला माता म्हणून, त्या संस्थेचा मुलगा मी आहे, माझं कर्तव्य आहे की ते माझ्या मातानं काय सांगितलंय की भारत बौद्धमय झाला पाहिजे, आणि त्या सवालासाठी ह्या सर्व धार्मिक संस्था ज्या आहेत कामं करतात. आणि ती कामं करण्यासाठी त्या मातानं डोक्यावर हात ठेवला पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणजे मुलगा धडाडून पडतोय याच्यासाठी मी अशी विनंती करतो की जेवढ्या बी संस्था आहेत त्या सर्व संस्थांनी बीबीच्या डेटापासून धार्मिक कामं करण्याची एक असा संकल्प केला पाहिजे. असं मला या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाला भरभरून सहाय्य केलं, त्याच्यामुळेच हा कार्यक्रम पार पडला. मी सर्वांचा तुमचा आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय बुद्ध. जो माणूस बौद्ध होतो आणि बौद्ध झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी हा 22 प्रतिज्ञा आहे. उदाहरणार्थ आपल्या घरात आल्याच्या नंतर आपण या 22 प्रतिज्ञा घ्यायच्या असतात. जर माणूस बौद्धच नसेल तर मग त्यांना प्रतिज्ञा देणं कोणाचे तरी मग मनं दुखवल्या जातात. आणि म्हणून आपला धर्म हे आहे की माणसं जोडण्याचा आहे, मैत्रीचा आहे. आणि मग माणसाची मनं कोणाची आपल्याला तोडायची नसतात किंवा मनं कोणाची दुखवायची नसतात. आपण बौद्ध आहोत हे आपल्यासाठीच आहे. हां, ठीक आहे. ठीक आहे. जागेअभावी आपल्याला हात असं पुढे करता येईल का? जर नसेल तर ठीक आहे. एक मिनिट, सर्वांना सर्वांना द्या, म्हणा बघून म्हणा, प्रत्येकाला द्यायचे. त्याच्यामध्ये 22 मला खाली कामाला पण केला पाहिजे. ठीक आहे. असो. सर्वांनी हात थोडासा पुढे करायचा, सर्वांनी थोडं शांत, कारण आपण प्रतिज्ञा करतोय. 22 प्रतिज्ञेबरोबरच आपण शील महत्वाचं असते. तर आपण काही वेळापूर्वीच आपण त्रिसन आणि पंचशील आपण ग्रहण केलेलं आहे. कारण त्रिसन आणि पंचशील म्हणजे थोडक्यात बौद्ध धर्माची दीक्षा आहे, उपासकांची दीक्षा आहे. कारण जोपर्यंत आपण पंचशील घेत नाही, शील घेत नाही, शीलाचं पालन करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने उपासक म्हणता येत नाही. आणि मग काही वेळापूर्वी आपण वंदना चालू होण्यापूर्वी आपण सर्वांनी त्रिसन आणि पंचशील ग्रहण केलेलं आहे. आणि म्हणून त्रिसन आणि पंचशील परत घेण्याची आवश्यकता नाही, नाही का मंडळ साहेब? बरोबर. तर आपण फक्त आता 22 प्रतिज्ञा घ्यायच्या आहे. माझ्यानंतर आपण सर्वांनी बोलावं, मी म्हणून माझ्यानंतर आपण म्हणावं.
मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म करणार नाही मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंबन करेन मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो तसेच तोच सद्धर्म आहे असे माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम पुढे चला परेड विश्राम परेड सावधान परेड विश्राम परेड सावधान एक साथ तथागत भगवान बुद्ध एवं बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर और पंचशील ध्वज को त्रिवार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम जय भीम जय भीम। फिर एक बार जय भीम जय भीम जय भीम। फिर एक बार जय भीम जय भीम जय भीम।
पुढे